नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली 10वीची परीक्षा जवळ येते आणि त्या दृष्टीनेच आपण आज आपला जो विषय आहे समाजशास्त्र आणि त्या अंतर्गत येणारा इतिहास व राज्यशास्त्र या विषयावर चर्चा करणार आहोत. असं म्हणता येईल की परीक्षेला जाता जाता आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे. थोडेच दिवस शिल्लक आहेत आणि या कालखंडात नेमकं आपण काय बघितलं पाहिजे या विषयाअंतर्गत त्याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पी पी टी म्हणजेच जे काही प्रेझेंटेशन तुमच्यासमोर होतं आहे इतिहास राज्यशास्त्र या विषयाचं, तर एकूणच पेपर सोडवताना किंवा परीक्षेला जाताना आपल्याला नेमकं काय काय बघायला हवं आहे, पेपर लिहिताना आपण नेमकं काय बघायला हवं आहे ते थोडक्यात समजून घेऊया. आपल्या प्रश्नपत्रिकेत पहिला प्रश्न रिकाम्या जागांचा असतो. तर या ठिकाणी रिकाम्या जागा ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस ती रिकामी जागा पूर्ण लिहायची आहे आणि त्याचं जे उत्तर आहे त्याला मात्र व्यवस्थित पेन्सिलीने बॉक्स करा किंवा पेनाने त्याच्या उत्तराच्या खाली 2 रेषा मारा. त्यामुळे ते उत्तर एक्झामिनरला पटकन लक्षात येतं आणि त्याचंही काम सोपं होतं आणि आपली उत्तरपत्रिका आकर्षक व छान दिसते. नंतर दुसरी सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू करा. आपल्या इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 9 प्रश्न आहेत. तशी आपली प्रश्नपत्रिका मोठी वाटत असेल गुणांच्या तुलनेत, तरी जर आपण सराव केला तर ती सहजगत्या 1.25 ते 1.5 तासामध्ये सहज सोडून होते. तर आणि शेवटीसुद्धा आपल्याला एक 10 मिनटं पूर्णपणे आपला पेपर तपासायला वेळ मिळू शकतो. फक्त याचा सराव आणि विषयाचा अभ्यास व्यवस्थित झालेला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या सगळ्याची चर्चा आपण आज करणारच आहोत. प्रत्येक प्रश्न संपल्यावर एक ओळ सोडा व 2 प्रश्नांमध्ये पेन्सिलीने रेषा मारा. बघा, प्रत्येक प्रश्न ते रिकामी जागासुद्धा एक रिकामी लिहून झाली की दुसरी रिकामी जागा लिहिताना एक ओळमध्ये सोडा. तर याच्याने त्या उत्तरपत्रिकेमध्ये सुटसुटीतपणा आणि एक आकर्षकता येऊन जाते आणि त्याचा नक्कीच एक्झामिनरवर म्हणजे पेपर तपासणाऱ्या व्यक्तीवर एक चांगला इम्पॅक्ट किंवा परिणाम होतो. प्रत्येक प्रश्न संपल्यावर एक ओळ सोडायची आहे आणि 2 प्रश्नांमध्ये पेन्सिलीने रेषा मारा. त्याच्याने सुद्धा आपला पेपर अत्यंत आकर्षक आणि छान दिसतो. कुठेही लाल पेनाचा वापर करू नका, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या संपूर्ण उत्तरपत्रिकेत कुठेही लाल पेन विद्यार्थ्याने वापरायचा नाही आहे. शक्य झालं तर लाल पेन सोबत नेऊच नका, कुठेही गरज पडत नाही. प्रश्नपत्रिका ज्या क्रमाने असते त्या क्रमानेच उत्तरपत्रिकेत सोडवा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ज्या क्रमाने प्रश्नपत्रिका आपल्या हातात आली आहे तिथला जो प्रश्न पहिला आहे तोच आपल्या उत्तरपत्रिकेत पहिला आला पाहिजे याची काळजी घ्या, क्रमाने घ्या. असं करू नका की चला मला 7वा प्रश्न पहिले लिहावासा वाटतो म्हणून मी आधी 7वा लिहितो, नंतर 5वा लिहितो, नंतर 3रा लिहितो आणि नंतर वाटलं तर परत 9वा लिहितो. तर असा काही क्रम करू नका. मनाला वाटेल तसा ज्या क्रमाने तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका आली आहे त्या क्रमानेच उत्तरपत्रिका लिहा. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण या ठिकाणी कुठंतरी आपला जो पेपर आहे, आपलं जे मूल्यांकन आहे तो एक्झामिनर करणार आहे आणि मग त्या एक्झामिनरची मानसिकता आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या मानसिकतेत जाऊन जर आपण पेपर सोडवला तर त्याचा नक्कीच चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय इम्पॅक्ट आपल्या येतो, हे आपल्या गुणपत्रिकेत आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ज्या क्रमाने प्रश्नपत्रिका आहे त्याप्रमाणे उत्तरपत्रिका सोडवा, ती दिसायलाही छान दिसते, आपलंही काम चांगलं होतं आणि एक्झामिनरचंही काम सोपं होतं, हे लक्षात ठेवा. उत्तरपत्रिकेत कुठेही खाडाखोड होणार नाही असे बघा, हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थी खाडाखोड करतात किंवा काही त्यांना चुकीचं वाटलं तर ते एक्झामिनरला
दिसू नये, कळू नये असं काहीतरी त्यांच्या मनात असतं आणि मग ते पार काळं काळं करतात किंवा त्याचा ते मग अक्षर उत्तरपत्रिकेत निळे आणि काळे डाग दिसतात. तर असं काही करू नका. अक्षरसुद्धा चांगलं काढण्याचा प्रयत्न करा. त्याची गिचिडमिचिड असं काही वाटणार नाही किंवा आणखीन मराठीमध्ये इड्याची पाय मुंगीला, मुंगीची पाय किड्याला असं काही करू नका. प्रश्न आपली उत्तरपत्रिका वाचनीय असली पाहिजे. हे बघा, उत्तरपत्रिकेत प्रश्न लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. प्रश्न लिहायचे नाही तुम्हाला, उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहायची आहेत हे लक्षात घ्या. प्रश्न लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. अर्थात हा नियम तुम्ही रिकाम्या जागांसाठी वापरायचा नाही. रिकामी जागा ही पूर्ण आहे तशी लिहायची आहे. हां, नाही तर मग सरांनी सांगितलं आहे फक्त उत्तर लिहा म्हटल्यावर तुम्ही फक्त थोडं उत्तर लिहून याल, तर असं करू नका. त्या रिकाम्या जागेचं पूर्ण सेंटेन्स, पूर्ण वाक्य लिहायचं आहे. आणि मात्र इतर जे प्रश्न असतात 2 मार्काचे 3 मार्काचे, त्याचे मात्र तुम्हाला प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. मात्र तो प्रश्न क्रमांक, त्याचा उपक्रमांक हा त्या ठिकाणी नीट, बरोबर किंवा करेक्ट लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेतील आपले अक्षर वाचनीय असणे अत्यंत आवश्यक असते. तसे नसल्यास आपल्या गुणांवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. आपलं अक्षर हे खूप चांगलं, अखीव रेखीव, टापटीप असावं अशी अपेक्षा नाही. किमान ते एक्झामिनरला वाचता आलं पाहिजे, तेवढं तरी चांगलं काढा. नाही त्याला जर वाचता आलं नाही तर साहजिकच त्याला उत्तर समजणार नाही आणि आपल्या गुणांवर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. एक्झामिनरला आपली उत्तरे तात्काळ लक्षात येतील अशा पद्धतीने लिहा. उत्तरातील महत्त्वाचे शब्द आणि वाक्यांखाली पेन्सिलीने रेषा मारा. रेषा मारताना पट्टीचा वापर करा. हाताने मारू नका, ती परत वेडी वाकडी होते आणि आपली उत्तरपत्रिका खराब दिसते असं म्हणूया किंवा आकर्षक वाटत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बारकाईने करणं अत्यंत आवश्यक आहे. वेळ तेवढाच लागत असतो. तुम्ही हाताने रेषा मारली काय आणि पट्टीने मारली काय, उलट पट्टीने कधी कधी लवकर मारली जाते आणि छान पण दिसते. उत्तरपत्रिका अर्धा तास आधीच आपल्या हातात मिळते, तेव्हा आपल्याला पेपर सुरू होण्याच्या जवळजवळ आपल्या टायमिंगच्या, म्हणजेच 11ला पेपर असेल तर तो 10:30लाच आपल्या हातात मिळतो. काय? उत्तरपत्रिका. प्रश्नपत्रिका नाही. प्रश्नपत्रिका 10 मिनटं आधी मिळते, उत्तरपत्रिका अर्धा तास आधी मिळते. तर या पहिल्या 15 ते 20 मिनटामध्ये किंवा त्या संपूर्ण अर्ध्या तासाचं नियोजन काय करायचं ते फार महत्त्वाचं आहे. तर त्यावेळेस उत्तरपत्रिकेतील समास, नुसती समास आका, इतर सर्व माहिती, मग त्यामध्ये आपलं नाव, सीट नंबर, तो अंकातून अक्षरात लिहायचा असतो. आपली उत्तरलेखनाची भाषा, त्यानंतर आपला केंद्र क्रमांक हा हॉल तिकीटवर दिलेला असतो, तो व्यवस्थित बघून लिहायचा. आपली परीक्षा ज्या केंद्रावर होते त्या केंद्राचा क्रमांक आपल्याला लिहायचा असतो. आपली सही करा. जिथे त्या ठिकाणी लिहिलं आहे विद्यार्थ्याची सही, त्याच ठिकाणी सही करा. काही वेळेला चुकून एक्झामिनरच्या सहीच्या जागी पण सुपरवायझर सिग्नेचर असतं, तिथं सही करू नका. आपल्याला विद्यार्थ्याची सही जिथे तिथं सही करा. आपला विषय लिहा, कोणता विषय तो, म्हणजे आपला इतिहास आहे तर इतिहास, राज्यशास्त्र असा विषय लिहा. विषयाचा कोड नंबर टाका. आपल्या विषयाला एक निश्चित कोड नंबर आहे आणि तो टाकायला विसरू नका. आपल्या विषयाचा कोड नंबर 73 आहे हे लक्षात घ्या. अर्थात आपल्या विषयाचा कोड लिहिण्याची आवश्यकता नसते. उत्तरपत्रिकेत कुठेही आपल्याला आपल्या विषयाचा कोड नंबर लिहायचा नाही आहे, आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र पेपर 1 की 2 हे मात्र आपल्याला लिहायचं असतं. इतिहास हा पेपर 1 असतो आणि भूगोल हा पेपर 2 आहे. ते ज्या एकाच विषयाला 2 भाग असतात त्या ठिकाणी अशा प्रकारे नंबर आपल्याला लिहायचे असतात. पेपरचा कॉलम असतो त्या पुढे लिहायचं 1, इतिहास असेल तर, भूगोल असेल तर 2 लिहायचं. समास पानाच्या दोन्ही बाजूला योग्य प्रमाणात सोडा. बघा, पानाची 2 बाजू म्हणजे आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला जी बाजू ती डावी बाजू आणि आपल्या उजव्या हाताला असते ती उजवी बाजू. तर आता डाव्या हाताला प्रॉपर समास सोडला गेला पाहिजे. मुळात एक रेषा बऱ्याच वेळेला विद्यापीठाकडून मारलेली दिलेलीच असते. मात्र मग त्या ठिकाणी आपल्याला त्या एका रेषेवर न अवलंबून राहता आपली उत्तरपत्रिका चांगली दिसावी या दृष्टीने त्या समासाचं नियोजन करा.
तुम्हाला सांगतोच मी पुढे काय करायचं नेमकं. तर समासात डावीकडे प्रश्न क्रमांक, समासात डावीकडे प्रश्न क्रमांक हा उत्तर पुस्तिकेत वर पानाच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या चौकोनात लिहावा. त्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक हा पेपराच्या वर डाव्या बाजूला एक छान चौकोन दिलेला असतो, तिथं प्रश्न क्रमांक लिहायचा असतो. वरच्या समासाच्या खाली बघायचं इथं असतो. समासात डाव्या बाजूला उपप्रश्न व क्रमांक लिहावा आणि मग जिथं आपण लिहायला सुरुवात करू त्या डाव्या बाजूला उपप्रश्न आणि क्रमांक लिहायचा आहे. डाव्या बाजूला समासात 3 रेषा ओढा. आता एक रेषा बोर्डाने आखून दिलेलीच आहे, पण आपण 3 मारायच्या. 3 मारताना एक काळजी घ्यायची की शक्य झालं तर त्या रेषेच्या आतल्या बाजूला एक रेषा घ्या आणि बाहेरच्या बाजूला एक रेषा घ्या छोटी. आता पहिली जी रेषा असणार आहे, पहिली रेषा 3 रेषा मारतो. पहिली रेषा ही एक्झामिनरला मार्क लिहिण्यासाठी सोडा, त्या ठिकाणी काहीही लिहायचं नाही. पुढच्या रेषेवर उपप्रश्न लिहा, उपप्रश्न क्रमांक लिहा आणि त्यानंतर उत्तर लिहिण्यासाठी आवश्यक अशी बाणाची खूण करा आणि प्रश्न क्रमांक वर सांगितलेल्या जागेवर असल्या आणि अशा प्रकारे आपण आपला पेपरला सुरुवात करायची. पेपर संपल्यावर उत्तरपत्रिकेच्या उरलेल्या कोऱ्या पानांवर व प्रश्नांखालील भागावर पेन्सिलीने तिरपी रेषा मारा. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण असं म्हटलं की प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू करा. मग प्रश्न संपल्यावर त्या ठिकाणी खाली कधी कधी पानाचा अर्धा भाग किंवा पाव भाग रिकामा राहतो, तर तो तसाच सध्या सोडून द्यायचा नाही आहे. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये असे कोणते भाग आपले राहिले काय तपासताना त्या सगळ्या कोऱ्या भागांवर आठवणीने पेन्सिलीने तिरपी रेषा मारायची आहे. आपल्याकडे सध्या कृतीपत्रिका आपल्याला येते, त्या कृतीपत्रिकेमध्ये जेवढ्या काही आकृत्या असतात त्या पेनाने काढायच्या असतात. 3 किंवा 4 गुणांच्या प्रश्नाला एक ठराविक 1 किंवा 2 ओळीची प्रस्तावना द्या आणि शेवटी एखाद्या ओळीत शेवटही करा, समारोप करा त्याचा. प्रत्येक 2 मार्काच्या उत्तरात 4 मुद्दे अपेक्षित असतात, हे लक्षात ठेवा. प्रत्येक 2 मार्काच्या उत्तरात 4 मुद्दे अपेक्षित असतात. जर प्रश्न 3 मार्काचा असेल तर 6 मुद्दे लिहा, कारण या प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क मिळत असतो. एका मुद्द्याला अर्धा मार्क मिळतो, या हिशोबाने 2 मार्कासाठी 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित असतं, तर 3 मार्कासाठी 6 मुद्दे लिहिणं अपेक्षित असतं. शेवटी 10 मिनिटं तपासण्यासाठी राखून ठेवा. हा मुद्दा पण फार महत्त्वाचा आहे. एका मार्काला 2 मिनिटं, म्हणजे मुळात आपला पेपर 40 मार्कांचा असतो आणि आपल्याकडे 120 मिनिटं हातात असतात. जर आपण थोडंसं गणित केलं व्यवस्थित, साधारणतः एका मार्कासाठी 2 मिनिटं या हिशोबाने आपण केलं गणित आखलं तर आपला 80 मिनिटात पेपर पूर्ण होतो. उरलेले 40 मिनिटाचं आपण काही वेळेला काही अतिरिक्त प्रश्नसुद्धा या ठिकाणी लिहू शकतो. पेपर लिहितानाच करा, म्हणजे शेवटी कुठं अतिरिक्त प्रश्न आले असं करू नका. म्हटलं तर मध्ये जागा सोडा किंवा प्रॉपर त्या ठिकाणी लिहिता वेळ असेल आपल्याकडे, म्हणजे प्रत्येक तासाला किती वेळ द्यायचा त्याचं गणित दाखवून ठेवा आणि आपल्या वेळेच्या आत असेल तर अतिरिक्त प्रश्नसुद्धा लिहायला हरकत नाही. पण केव्हा, जर आपल्याकडे आपला पेपर पूर्ण लिहून झाल्यानंतरही वेळ असेल तर. जर आपण असं नाही केलं आणि आधीच अतिरिक्त प्रश्न लिहित बसलो तर कदाचित आपल्याला आवश्यक आहे जे लिहिलंच पाहिजे असे प्रश्नसुद्धा लिहिण्याची आपला वेळ तिकडं चालला जाऊ शकतो किंवा खर्च होतो. तर ते होऊ नये याची काळजी घ्या आणि त्यामुळे सुरुवातीला अतिरिक्त प्रश्न लिहित बसू नका. शेवटी ज्यावेळेस आपल्याकडे वेळ शिल्लक आहे हे बघा आणि अशा वेळेस मग अतिरिक्त प्रश्नसुद्धा लिहिण्याला प्राधान्य द्या. कारण काही वेळेला एखाद्या प्रश्नामध्ये आपला जर एखादा मुद्दा चुकून गेला असेल, राहून गेला असेल किंवा त्याचे मार्क जर कमी झाले असतील तर आपल्या अतिरिक्त प्रश्नाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील तर तो जास्त मार्कांचा प्रश्नाचे गुण धरले जातात आणि त्याचा आपल्याला नक्की उपयोग होतो. हे फार महत्त्वाचं आहे. पण याच्यासाठी म्हणून तुम्ही अतिरिक्त प्रश्नच लिहित बसलात तर असं करू नका. शेवटी किती वेळ आपल्या हातात आहे ते बघत आपल्याला याचं गणित आखावं लागणार आहे. प्रत्येक प्रश्नाला किती मिनटं द्यायची याचं गणित आखा. एक आखताना एक लक्षात घ्या, साधारणतः एका मार्कासाठी 2 मिनटं या पद्धतीने आपण जर नियोजन केलं
तर आरामात होतो. तुम्ही घरी प्रयत्न करून बघा. 2 मार्काचा प्रश्न 4 मिनिटात आरामात लिहून होतो. काहीच प्रॉब्लेम येत नाही. खूप मुलं लिहितात आणि आपल्यालाही जमवू शकतं. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तसे 2 मार्काच्या प्रश्नाला 5 मिनिटं लागली तरी आपला पेपर होतो. पण 4 मिनिटातसुद्धा आपण व्यवस्थित लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. 2 मार्काच्या प्रश्नाला 5 मिनिटं दिलेत तरीसुद्धा आपला पेपर वेळेत पूर्ण होतो आणि शेवटी 10 मिनिटंसुद्धा आपल्याकडे शिल्लक राहतं. फक्त मग या ठिकाणी अतिरिक्त प्रश्न लिहायला आपल्याला थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात. काही सोपे प्रश्न आलेले असतात अतिरिक्तसुद्धा. आपल्याला ते सोपे वाटतात पण वेळच नसतो, तर असं गणित होऊ शकतं. पण वेळेच्या आधी किंवा सरांनी 4च मिनिटात 2 मार्काचा प्रश्न सोडवायला सांगितला आहे, मध्ये अर्धवट सोडून दिला, असं करू नका. आपलं उत्तर प्रॉपर व्यवस्थित लिहा. 4चे 5 मिनटं लागले, एखाद्या वेळेस 6 मिनटं लागलेत तरी टेन्शन घेऊ नका, त्रास करून घेऊ नका. कारण त्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास, टेन्शन, मानसिक अशांतता ही आपलं चित्त, लक्ष विचलित करायला कारणीभूत ठरू शकतं. आणि त्या 2 तासामध्ये आपलं कोणत्याही प्रकारे संतुलन बिघडलं तरी आपल्या पेपर लिहिण्यावर परिणाम होऊ शकतो. आणि 10वीचा पेपर, दहावीची परीक्षा ही आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. बऱ्याच परीक्षा जीवनात द्यायच्याच आहेत, पण त्या अनेक महत्त्वाच्या परीक्षांपैकी ही सुद्धा एक महत्त्वाची परीक्षा आहेच. आणि त्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घ्या आणि कोणत्याही प्रकारे आपली मनस्थिती किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थोडंसं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, विचार केला. प्रत्येक प्रत्येक प्रश्नाला किती मिनटं दिले पाहिजेत याचं गणित आधीच आखून ठेवलं. प्रयत्न करा, काही अवघड नाही. पहिला प्रश्न रिकाम्या जागा 3 मार्कांसाठी आहे. 6 मिनिटाच्यात आरामात होतो. प्रयत्न करून बघा, 6 मिनिटाच्या आधीच संपतो. हे मी अनुभवानेच सांगतो तुम्हाला की रिकाम्या जागा आपल्या 6 मिनिटाच्यात पूर्ण लिहून होतात. काही एवढं त्यात अवघड आहे किंवा टेन्शन घ्यावं असं काहीच नाही आहे. प्रयत्न केला तर हे फार सोपं आहे, हे लक्षात घ्या. इतिहासाच्या विषयाचा संकेतांक 73 आहे, हे लक्षात घ्या. आणि पेपर क्रमांक 1 आपला पेपर क्रमांक 1 असतो, भूगोल 2 असतो, हे लक्षात घ्या. आपल्याला आधी पण मी तुम्हाला सांगितलं आणि पहिल्या पानावर या नोंदी यातल्या काही करायच्या असतात. संकेतांक, पेपर विषयाचा संकेतांक हा फक्त तुमच्या माहितीसाठी आहे, तो कुठेही उत्तरपत्रिकेत लिहायचा नाही आहे. पुढचा आपला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं गुणांकडे येऊया. इतिहास राज्यशास्त्र, तर इतिहास राज्यशास्त्राला 40 गुण आहेत, भूगोलाला 40 आहे, अंतर्गतचे 20 आहे, असे एकूण 100 गुणांचा आपला हा पेपर आहे. तर इतिहासामध्ये आता हे गुण तुम्हाला अंतर्गतचे गुण कसे मिळतात ते समजून घेऊया. यामध्ये 10 गुण गृहपाठाचे आहेत आणि 10 गुण MCQ परीक्षेचे. आता गृहपाठाचे 10 गुण कसे आहे तर तुम्हाला इतिहास आणि भूगोल या विषयांना 2-2 गृहपाठ दिले जातात आणि त्या प्रत्येक गृहपाठाला 5 गुण असतात. म्हणजे इतिहासाला समजा 2 गृहपाठ दिले आणि एका गृहपाठाला 5 गुण आहेत, तर 5 गुणिले 2, 5 पैकी त्याला अंक दिले जातात. 5 गुणिले 2 बरोबर 10. मग 10ला परत 2ने भागितलं जातं, तर झाले 5. म्हणजे इतिहासाचे असे 5 गुण. असेच सेम भूगोलाचे 5 गुण, असे एकूण गृहपाठाचे झाले 10 गुण. एक MCQ टाईप परीक्षा घेतली जाते, त्या ठिकाणी रिकामी जागा किंवा प्रश्न असतो, त्याला 4 ऑप्शन दिलेले असतात, योग्य त्या ऑप्शनला टिक करायचं असतं. असे 10 मार्काचा इतिहासाचा MCQ पेपर होतो आणि 10 मार्काचा भूगोलाचा MCQ टेस्ट किंवा परीक्षा होते. आणि मग त्या गुणांनासुद्धा 2ने भागितलं जातं आणि मग 10 जर मिळाले असेल, 10ला 2ने भागितलं तर 5 गुण होतात. भूगोलाचे पण 5 गुण असे एकूण ते 10 गुण होतात. तर गृहपाठाचे 10 आणि MCQचे 10 असे एकूण अंतर्गतचे 20 गुण असतात आणि आपले हक्काचे गुण असतात. थोडीशी मेहनत घेतली, याच्यावर थोडंसं काम केलं, लक्ष दिलं, तर आपल्याला हे 10 गुण सहज मिळू शकतात. मित्रांनो, थोडं याच परीक्षेचं नाही तर जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचं आपण जर प्रॉपर प्लॅनिंग केलं असेल, नियोजन केलं असेल, त्याला एक निश्चित बैठक घेतली असेल,
विचार केला असेल तर आपल्याला हमखास यश मिळतं. आपण यशापासून दूर होऊ शकत नाही. आता आपण थोडंसं कृतीपत्रिकेकडे येऊया. मी तुम्हाला तेव्हा आधीच सांगितलं की आपण प्लॅनिंग करूया, अभ्यास करूया. काही गोष्टी तुम्ही तुमच्या समोर जर प्रश्नपत्रिका असेल किंवा वही असेल तर नोंदी करून घ्या. तुम्हाला वाटणं महत्त्वाच्या गोष्टी ज्या काही वाटत आहेत त्या. प्रश्न पहिला मध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला असतो, रिकामी जागा दिलेली असते, त्याला 4 पर्याय दिलेले असतात. 3 पर्याय असतात किंवा 4 असतात. आता या ठिकाणी मात्र तुम्हाला जी काही रिकामी जागा ही पूर्ण लिहायची आहे. नुसतं उत्तर लिहून चालणार नाही. 1, 2, 3 असे एका खाली एक बरोबर लिहायचं आहे. माझं इथं आडवं म्हणजे जागेच्या अभावी मी तसं केलं आहे. मग तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये 1, 2, 3 असे एका खाली एक आणि शक्य झालं तर त्या प्रत्येक ठिकाणी एक एक ओळ सोडायचीच आहे. शक्य झालं नाही तर प्रत्येक एक पहिली रिकामी जागा लिहून झाली की एक ओळ सोडा. मग दुसरी रिकामी जागा लिहा. मग परत एक ओळ सोडा. मग तिसरी रिकामी जागा लिहा. त्या रिकाम्या जागेचं जे उत्तर आहे त्या उत्तराला बॉक्स करा किंवा त्याच्या खाली 2 रेषा मारा. काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्यात येतील. आधी पण सूचनांमध्ये मी हे सांगितलं, आता परत एकदा सांगतोय. प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने कृतीपत्रिकेच्या आराखड्यातून आपण याला कृतीपत्रिका म्हणतोय. आधी आपण प्रश्नपत्रिका म्हणायचो, आता याला कृतीपत्रिका म्हणतात. हे लक्षात घ्या. थोडासा फरक आहेच दोघांमध्ये. ही कृतीपत्रिका पाहताना तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. प्रश्न दिल्यावर प्रश्न पहिल्यातला आहे, प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. याला सुद्धा 3 गुण आहेत. रिकाम्या जागांना सुद्धा 3 गुण होते. मी इथं लगेच बाजूला वेळेचंही गणित दाखवून घ्यायला हरकत नाही की 3 गुण आहेत तर 6 मिनटं वेळ द्याय. 6 मिनटात झालं पाहिजे आपलं. पुढचाही 6 मिनटात झालं पाहिजे. आरामात होतं. इथं तुम्हाला योग्य जोडी निवडताना काय करा, तो प्रश्न लिहिण्याची अजिबात इथं गरज नाही. प्रश्न क्रमांक म्हणजे तुम्ही आ टाकल्यानंतर पुढे 1 लिहा, आडवी रेषा करा, तिथे लिहा चुकीची जोडी असा शब्द लिहा, डॅश करा आणि ती जी कोणती त्या क्रमांक 1 मधली चुकीची जोडी आहे ती तेवढी लिहा आणि पुढे चला. अशा प्रकारे तुम्ही जर हे 1, 2, 3 एका खाली एक लिहा. इथं माझे आडवे झालेत, मग तुम्ही लिहिताना एक खाली एक लिहा आणि तुम्हाला त्याचा एक वेगळा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि छान सुद्धा दिसेल आपली उत्तरपत्रिका. आपण क्रमाने पुढे जाऊया. प्रश्न दुसरा. आता प्रश्न दुसरा हा दुसऱ्या पानावर घ्यायचा आहे. इथे जी काही खाली जागा उरली असेल ती सोडून द्यायची. प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनांनुसार कृती लिहा. या ठिकाणी बघा तुम्हाला 3 प्रश्न दिले असतात, 3 पैकी 2च लिहायचे असतात. गुण 4 आहेत. आपल्या हिशोबाने इथे 8 किंवा 9 मिनिटात मध्ये हा प्रश्न झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी कशा प्रकारचे प्रश्न असतात तर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा पुढील तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा. तर या ठिकाणी संकल्पना चित्र किंवा तक्ता असेल किंवा काय हे पेनाने काढायचं आहे. लक्षात घ्या, पेनाने लिहायचं आहे. इथं पेनाचाच वापर करायचा आहे, पेन्सिलचा वापर करणं अजिबात अपेक्षित नाही आहे. त्यानंतर यातलाच प्रश्न दुसऱ्यातला ब भाग टिपा लिहा. टिपा लिहाने याला तर संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न येतो. 3 पैकी 2 यालाही 4 गुण आहेत. इथे काळजी घ्या महत्त्वाची, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला पूर्वीपासून आपली सवय की टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा, आपण निबंध वजा किंवा निबंध टाईप लिहितो. असं करू नका. क्रमांक टाका 1, 2, 3, 4 मुद्दे लिहा. कारण प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण मिळतो. या हिशोबाने 4 मुद्दे लिहिले असतील, 2 मार्काचा प्रश्न आहे म्हटल्यावर 2 गुण मिळतात. आणि आपण 4 क्रमांक देत लिहिलंय म्हटल्यावर त्या शिक्षकाला सुद्धा 4ही मुद्दे क्रमाने दिसतात. त्याला शोधत बसण्याची गरज नाही. हे क्रमांक एका खाली एक टाका आणि अशा प्रकारे जर आपण लिहिलं तर आपल्याला याचे मार्क मिळाल्याशिवाय राहत. आता आपण पुढचा प्रश्न सुरू करूया. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. 4 पैकी 2. इथे सुद्धा 4 कारणं दिलेली असतील, 4 प्रश्न दिलेले असतील. आपल्याला 2 उत्तरं लिहायची आहेत. दोघांना 4 गुण आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 गुण. इथं
तर सुद्धा तुम्ही त्याला उत्तर लिहिताना 4 मुद्दे वर सांगितल्या पद्धतीने. आता प्रश्न चौथा हा थोडासा वेगळा आहे, लक्ष द्या जरा. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. हा पॅसेज पाठ्यपुस्तकावरच आधारित असा असतो, पाठ्यपुस्तकाबाहेरचा नसतो. इथं बघा, पहिले 2 जे प्रश्न आहेत त्यांना 1-1 गुण असतो आणि यांचं उत्तर त्या पॅसेजमध्ये असतं. आणि प्रश्न तिसरा जो असतो 2 गुणांचा असतो, हा थोडा स्वमतावर असतो, मुक्तोत्तरी, किंवा काही वेळेला याचं उत्तर सुद्धा पॅसेजमध्ये आपल्याला मिळतं. आता याचं उत्तर लिहिते, हा प्रश्न सोडवताना काळजी अशी घ्यायची की आधी प्रश्न वाचून घ्यायचे आणि प्रश्न वाचून घेतल्यावर मग तो जो उतारा दिला आहे त्याचं वाचन करा. आपल्याला प्रश्न जर लक्षात राहतात कारण समोरच असतात ती, त्यामुळे कुठं त्याचं उत्तर आहे हे आपल्याला पॅसेज वाचताना लगेच कळतं आणि आपण पेन्सिलीने दिवस त्यावर डॉट करून खून करून ठेवू शकतो याचं उत्तर या ठिकाणी. अजून एक महत्त्वाची सूचना की शक्य तेवढं प्रश्नपत्रिकेत आपल्याला काहीही लिहायचं नाही. कोणत्याही प्रकारची खून प्रश्नपत्रिकेत करायची नाही. प्रश्नपत्रिका आपण एक्झाम हॉलमध्ये जोपर्यंत तोपर्यंत आपल्या प्रश्नपत्रिकेवर कोणत्याही प्रकारचं चिन्ह, खून, रेषा असता कामा नये. प्रश्नपत्रिकेवर एकच गोष्ट असली पाहिजे, वरती तर सीट नंबर लिहायचा असतो, तो आपला सीट नंबर व्यवस्थित प्रश्नपत्रिकेत लिहिला गेला पाहिजे. या गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आपण क्रमाने पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा 4 पैकी 2. इतर बघा, तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायची आहे म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. 6 गुणांसाठी म्हणजे 2 प्रश्न आहेत, 3-3 गुणांना, एक प्रश्नाला 3 गुण आहेत. इथं कशा प्रकारचे प्रश्न असतात बरं? तुलना, साम्य, फरक या टाईपचे प्रश्न असतात, किंवा तक्ता पूर्ण करा, किंवा चित्राच्या आधारे उत्तर लिहा, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात. या ठिकाणी 6 मुद्दे लिहिणं अत्यंत अपेक्षित आहे. शिवाय या प्रश्नाला शक्य असेल प्रश्नाचं स्वरूप बघून ठरवायचं आहे की याला तुम्ही छोटीशी सुरुवात देऊ शकतात, त्याला प्रस्तावना म्हणतात, आणि जमलं तर एक छान एका ओळीचा शेवटही करा. आता आपण क्रमाने राज्यशास्त्र या विषयाकडे येऊया. राज्यशास्त्रामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. चुकलं माझं, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. रिकाम्या जागाचा प्रश्न आहे हा तुम्ही क्रमाने खाली सांगितल्या पद्धतीने लिहायचं आहे. प्रश्न 7, पुढील विधाने चुकी बरोबर सहकारण स्पष्ट करा. इथं फार महत्त्वाची गोष्ट, या प्रश्नाकडे गांभीर्याने बघा. इथं चूक किंवा बरोबर लिहायला 1-1 गुण आहे आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 1 गुण आहे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक याचं उत्तर लिहा आणि स्पष्टीकरण करताना काळजी घ्या की 2 मुद्दे आले पाहिजे, एका मुद्द्याला अर्धा गुण असतो. प्रश्न क्रमांक 8, संकल्पना स्पष्ट करा, 2 पैकी 1 असणार. आणि प्रश्न क्रमांक 8ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, 2 पैकी 1. यामध्ये तक्ता पूर्ण करा, संकल्पना चित्र पूर्ण करा, अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. प्रश्न क्रमांक 9, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. हा शेवटचा प्रश्न असतो आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो प्रश्नपत्रिकेतला, कारण इथं आपलं मत विचारात घेतलं जातं. तुमचं मत द्या, माहिती लिहा, वैशिष्ट्ये लिहा, काही विशिष्ट प्रसंगी तुम्ही काय कराल, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येत असतात. आणि या प्रकारचे प्रश्न विद्यार्थी कशा प्रकारे विचार करतो हे सांगणारे असतात. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य फार मोठं आणि महत्त्वाचं आहे. अशी प्रश्नांची उत्तरांचा तुम्ही सराव करा आणि जर आपण थोडासा विचार केला तर आपल्याला इतिहास राज्यशास्त्र या विषयामध्ये 40 पैकी 40 गुण मिळवणं काहीच अवघड नाही.
नेमकं आपण गुणविभाजन कशा प्रकारे त्याकडे लक्ष देऊया. घटकनिहाय गुण विभागणी. इतिहास प्रकरण 1 व 2. इतिहास प्रकरण 1 व 2 हे 6 गुणांना आहे. विकल्पासह त्याला 9 गुण आहेत. इतिहास प्रकरण 3. एक मिनिट बरं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घटकनिहाय गुण विभागणी कशी आहे ते समजून घेत आहोत. इतिहास प्रकरण 1 व 2 त्याला एकूण गुण 6 आहेत आणि विकल्पासह गुण 9 आहेत. परत रिपीट झालं. प्रकरण 3 हे 3 गुणांना आहे. विकल्पासह गुण 5 आहेत. एक मिनिट. प्रकरण 5, 7, 8 याला एकूण 16 गुण आहेत आणि विकल्पासह गुण 23 आहेत. प्रकरण 9 याला एकूण 3 गुण आहेत. विकल्पासह 5 गुण. असं एकूण इथे तुमच्या समोर दिसत आहे की एकूण आपला इतिहासाचा पेपर हा 28 गुणांचा आहे आणि विकल्पासह तो 42 गुणांचा आहे. येते का लक्षात? आणि आपल्या दुसरा जो भाग आहे राज्यशास्त्र, या प्रकरण 1 वर 3 गुण आहेत आणि विकल्पासह 5 गुण आहेत. प्रकरण 2 आणि 3 वर 5 गुण आहेत आणि विकल्पासह 8 गुण आहेत. तर प्रकरण 4 याला 4 गुण आहेत आणि विकल्पासह 7 गुण आहेत. असे एकूण राज्यशास्त्राचे 12 गुण आणि विकल्पासह 20 गुण. असे एकूण इतिहास व राज्यशास्त्र मिळून झाले 40 गुण आणि विकल्पासह होतात 62 गुण. आता वगळलेला अभ्यास सन 2020-2021 या आपल्या वर्षासाठी, कारण सध्याचं वर्ष आहे कोविड वर्ष आहे किंवा आज आपण करोनाच्या जो एक आजार आहे त्या कोरोना कालखंडात असल्या कारणाने रेग्युलर शाळा महाविद्यालय सुरू नाही आहेत बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळे साहजिकच आपला सिलेबस हा 25% कमी केलेला आहे. त्यामध्ये प्रकरण 4 व प्रकरण 6 इतिहास प्रकरण 4 व प्रकरण 6 ही वजा केलेली आहेत, म्हणजे काढून टाकली सध्या या सिलेबसमधून सध्याच्या. म्हणजे आपल्याला जो पेपर येणार आहे त्यामध्ये प्रकरण 4 आणि प्रकरण 6 वर प्रश्न येणार नाहीत आणि राज्यशास्त्राचं प्रकरण 5 यावर सुद्धा प्रश्न असणार नाहीत. हा भाग वगळलेला आहे आणि मग उरला म्हणजे ऐकून हा 25% भाग आपण वजा केलेला आहे आणि उरलेला जो सिलेबस आहे तो परीक्षेसाठी असणार आहे, हे लक्षात घ्या. अभ्यास हा तुलनेने अभ्यासक्रम प्रकरणं ही कमी झालेली आहेत आणि त्याचा नक्की आपण लाभ करून घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आता इतिहास लेखन म्हणजे काय हे समजून घेऊया आपण. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्देशाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो, त्यालाच इतिहास लेखन असं म्हणतात. काय म्हटलं लक्षात घ्या. गतकाळात आता इतिहास लेखन आपल्या प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखनाबद्दल पाश्चात्य जे इतिहासकार आहेत, इतिहास लेखक आहेत, हे काय म्हणतात हे या प्रकरणात प्रामुख्याने सांगितले आहे, त्यांचा विचार मांडलेला आहे. आणि मग इतिहास लेखन म्हणजे काय हे सांगितलं गेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इतिहासामध्ये ज्या घटना घडतात त्याची क्रमशः संगती म्हणजे क्रम, आधी काय घडलं नंतर काय घडलं ती लक्षात घेऊन मग त्या समजून आकलन करून समजून घेणं या उद्दिष्टाने
इतिहासाचं संशोधन करणं आणि मग लेखन करणं हा जो काही अभ्यास असतो याला आपण प्रामुख्याने इतिहास लेखन असं म्हणतो, लक्षात घ्या. आता हा जो अभ्यास करत असतो या करण्याच्या दोन पद्धती आपल्या विज्ञानामध्ये सांगितल्यात. एक प्रायोगिक पद्धत आणि एक प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत. आता प्रायोगिक पद्धत म्हणजे काय की जे प्रयोगशाळेमध्ये आपण करत असतो प्रयोग करणं. आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत एखादी घटना घडते किंवा एखादी गोष्ट प्रत्यक्ष पण निरीक्षण करणं. ह्या दोघही गोष्टी विज्ञानाचा अभ्यास करताना किंवा विज्ञानाचा प्रयोग करताना किंवा गणित सोडवताना आपल्याला वापरता येतात. या संशोधनाच्या वैज्ञानिक शाखा आहेत, पण इतिहासात या पद्धतीचा उपयोग होत नाही. उदाहरणार्थ बघा ना, पानिपतचं युद्ध आहे. आता पानिपतचं युद्ध 1761 झालंय. ते आज नाही आपण प्रयोगशाळेत घडून आणू शकत आणि नाही आपल्याला त्या घटनेचा अनुभव घ्यायचा आहे किंवा प्रत्यक्ष निरीक्षण करायचं आहे म्हणून ते पुन्हा घडवून आणा, तर ते शक्य नाही आहे. कोणत्याही प्रकारे या दोघही पद्धती आपल्याला इतिहासामध्ये वापरता येत नाही. मग इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण जे संशोधन करतो, जो अभ्यास करतो, तो जरा वेगळ्या पद्धतीने असतो, पण तीसुद्धा संशोधनाची एक आधुनिक वैज्ञानिक पद्धत आहे. मग आधुनिक इतिहास लेखनाची जी काही पद्धत आहे किंवा जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण या ठिकाणी क्रमाने बघणार आहोत. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की ही जी काही आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत आहे ही अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. इथं जो इतिहास लेखक आहे तो प्रश्न निर्माण करतो, प्रश्न उभे करतो आणि हे सगळे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजे कोणत्याही प्रकारे काल्पनिकतेवर आधारित नसतात, त्याला वास्तविकतेचा आधार असतो. प्रश्नाच्या उत्तरांना विश्वासा पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे जे काही आज आपल्याकडे पुरावे उपलब्ध आहेत, पुरावे अनेक प्रकारचे असतात. त्यावेळच्या खाणाखुणा, पत्रव्यवहार, दोघं ज्या बाजू आहेत युद्धामध्ये त्यांचे दप्तर, त्यावेळेस झालेल्या त्यावेळची गाणी किंवा त्या युद्धासंदर्भात गायले गेले पोवाडे, या सगळ्यांचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो. थोडक्यात काय सांगता येईल, भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा उपयोग या माध्यमातून घेतला जातो. तर अशी शास्त्रशुद्ध पद्धत आहे. अजून आपल्या पाठ्यपुस्तकात एक पद्धत सांगितली आहे ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. ही आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी पुस्तक वाचलं आहे किंवा आता जो वर्ष संपत आला आहे त्यामुळे प्रत्येकाला नाव नक्कीच माहिती आहे. यामध्ये काय म्हटलं आहे ॲनल्स प्रणालीमध्ये की केवळ राजकीय बाबींचा अभ्यास करू नये, तर राजकीय अंगासोबतच म्हणजे केवळ राजे, युद्ध यांचा अभ्यास नव्हता, अन्य बाबींचा, त्यावेळी असलेले समाज, रीतिरिवाज, प्रथा, पद्धती, परंपरा, सामाजिक स्थिती, भौगोलिक स्थिती, पर्यावरण, या सगळ्यांचा विचार झाला पाहिजे असं ॲनल्स प्रणाली म्हणते. तर अजून एक आपल्या पाठ्यपुस्तकातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीमा द बोआ या एक महिला इतिहासकार आहेत आणि त्यांनी इतिहासाकडे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांचा इतिहास आजतागायत स्त्रियांनी मांडला नाही, म्हणजे तो पुरुषांनी लिहिला आहे बऱ्याच प्रमाणात, तो स्त्रियांनी पण लिहिला पाहिजे. म्हणजे स्त्रियांच्या इतिहासाचा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून एका वेगळ्या दृष्टीने स्त्रियांच्या इतिहासाकडे बघायला सुरुवात झाली हे आपल्या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात येतं. काही या प्रकरणामध्ये आपल्याला काही विचारवंतांचा उल्लेख आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. जे सगळे पाश्चात्य विचारवंत आहे, परकीय आहेत. खास करून आपल्या पाठ्यपुस्तकात काही फ्रेंच इतिहासकार आणि काही जर्मन इतिहासकारांचा उल्लेख मिळतो. त्यामध्ये रेने देकार्त याचा उल्लेख आपल्याला प्रथमतः घ्यावा लागेल. 1596 ते 1650 या कालखंडामध्ये याचा कालखंड आहे. याने जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे डिस्कोर्स
ऑन द मेथड. तर याने काय म्हटलंय, ऐतिहासिक साधनांची विशिष्ट कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं. एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये, असा विचार याने देकार म्हणाला. म्हणजेच काय, एखादी गोष्ट जोपर्यंत आपण ठाम होत नाही की हे असंच असेल तोपर्यंत आपण त्याचा स्वीकार करायचा नाही, म्हणजे तो विचार स्वीकारायचा नाही. दुसरा एक विचार म्हणून त्याचं नाव हॉल्टेयर. 1649 ते 1778 हा याचा कालखंड आहे. हा सुद्धा फ्रेंच इतिहास लेखक आहे आणि त्याने त्या ग्रंथाचं नाव लिहिलं तो कॅन्डिड आहे. याने काय म्हटलं की मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. इतिहास लेखन करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार त्याने मांडला आणि म्हणूनच त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं. पुढचा एक इतिहास लेखक आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल. 1770 ते 1831 हा याचा कालखंड या जर्मनीचा आहे. इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, रिजन इन हिस्ट्री अशी 2 ग्रंथ याने लिहिली आहेत. आणि त्याने असं म्हटलं आहे, त्याने विचार आपला मांडण्याचा थोडक्यात असा आहे, वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. काय घडत असतं की इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत, गतकाळात ज्या घटना घडून गेल्या आहेत, क्रमशः ज्यांना जशी माहिती उपलब्ध होते त्यांनी त्या प्रकारे ती घटना मांडण्याचा प्रयत्न केला असतो. पण नंतर आणखीन काही नवीन पुरावे उपलब्ध होतात, नवीन काही माहिती उपलब्ध होते आणि मग अशा नवीन पुराव्याद्वारे किंवा नवीन माहितीनुसार सुद्धा त्या आधी मांडल्या गेलेल्या इतिहासामध्ये बदल करत जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय हेगेलने द्वंद्ववादी सिद्धांत मांडला आहे, हा सुद्धा परीक्षेला येऊ शकतो. म्हणजे कोणतीही गोष्ट, एखादी घटना आहे, तिला दोन्ही अँगलने तपासणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग या 2 अँगलने तपासताना सुद्धा आपल्यात सुद्धा चढाओढ होते की हे की ते, आणि मग यातून आपण अंतिम सत्यापर्यंत पोचणं हा आपल्याला द्वंद्ववाद सांगतो. पुढे लिओपोल्ड व्हॅन रांके हा 1795 ते 1886 हा याचा कालखंड आहे. हा जर्मन विचारवंत आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा एक ग्रंथ आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असे 2 ग्रंथ याने लिहिले आहेत. याने इतिहास लेखन करताना असं म्हटलं की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली आहे. म्हणजेच काय की याने काय म्हटलं आहे की मूळ जी कागदपत्र आहेत ती आपण बारकाईने बघणं आणि त्याला खरं मांडणं, म्हणजे तेच खरं आहे. कारण त्यावेळी ज्याने कोणी लिहून ठेवलं आहे तो प्रत्यक्ष त्याचा साक्षीदार आहे, त्याने अनुभव घेतला आहे त्या कालखंडाचा आणि त्याने तो आपला अनुभव आपल्या पुस्तकात नोंद करून ठेवला आहे. त्यामुळे तो आपण प्रमाण मांडला पाहिजे असं याचं म्हणणं आहे. आणि त्यावेळीची जी कागदपत्रं आहेत किंवा राजामधील करार असेल किंवा तह असेल किंवा युद्ध कालखंडात झालेल्या चर्चा असतील की ज्या लिहून ठेवल्या गेल्या आहेत त्या आपण प्रमाण मांडल्या पाहिजेत असं रांकेचं म्हणणं आहे. पुढचा एक विचारवंत आहे कार्ल मार्क्स. 1818 ते 1883 असा याचा कालखंड आहे आणि प्रामुख्याने हा जर्मनीतला आहे. दास कॅपिटल नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आहे. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो हे त्याने आपल्या पुस्तकात मांडलेलं आहे. यासोबतच त्याने वर्ग संघर्षाचा इतिहास मांडला आहे. म्हणजे असं म्हटलं आहे की इतिहासामध्ये संघर्ष हा नियमितपणे 2 वर्गात होत असतो, एक अहेरी वर्ग आणि दुसरा नाहिरी वर्ग. आणि या संघर्षामध्ये नियमितपणे नाहिरी वर्गाचा विजय होत असतो. याच्या ग्रंथाचं नाव लक्षात घ्या, दास कॅपिटल. दास म्हणजे कामगार, शेतकरी आणि कॅपिटल म्हणजे भांडवल. थोडक्यात कारखानदार आणि कामगार यांच्यामध्ये किंवा शेतकरी आणि जमीनदार यांच्यामध्ये नियमितपणे संघर्ष होत राहिलेला आहे.
आणि या संघर्षामध्ये नियमितपणे मजुरांचा विजय झालेला आहे याने आपल्या ग्रंथात म्हणलेला यालाच वर्गसंघर्षाचा इतिहास असं म्हटलं जातं. तर पुढचा विचारून आहे मायकल फुको. 1926 ते 1984 हा याचा कालखंड आहे. हा सुद्धा फ्रेंच इतिहास लेखक आहे. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ त्याने लिहिला आणि हा ग्रंथ लिहिताना त्याने असं म्हटलं आहे की भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. साहजिकच इतिहास हा भूतकाळाच्या स्थित्यांतरातच असतो आणि याचं स्पष्टीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्रमाने आपण पहिलं प्रकरण बघितलं थोडक्यात. आता इतिहास लेखन भारतीय परंपरा, त्या प्रकरणात पाश्चात्य परंपरेबद्दल माहिती बघितली इतिहास लेखनाच्या. तर भारतीय विचारवंत काय म्हणतात ते आपण या प्रकरणात बघणार आहोत. आणि मग भारतीय इतिहास लेखकांचा आणि भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना भारतीय इतिहास लेखन वाटचाल. मग आपण प्राचीन काळाकडे जर आपण गेलो तर प्राचीन काळामध्ये आपल्याला इतिहास लेखन म्हणजे काही कोरीव लेख, त्यावेळेस काही लेखनाची अशी आजच्यासारखी सोय किंवा व्यवस्था नव्हती, कागद पेन वगैरे. तर त्यास कोरीव लेख असायचे. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे कोरीव लेख आपल्याला मिळतात. नाणी शिल्पे यावर सुद्धा ज्यावेळेस नाणी पाडली जायची त्यावेळेस त्याच्यावर सुद्धा काहीतरी लिहिलेलं असायचं. त्यानंतर काही शिल्पे, मूर्ती. सोहगडा येथील एक ताम्रपट आहे, तो आजही म्हणजे आज कालखंडातला आहे सम्राट अशोकाच्या. आणि आपल्याला या पुराव्यांवरून सुद्धा त्यावेळेससुद्धा एक लिपी होती हे आपल्याला कळतं. आणि त्यांनी त्यावेळेस जे काही अनुभवलं, बघितलं किंवा ते लोक जे काही करत होते, काही आदेश असेल किंवा काही सूचना असतील, काही लोकांना सांगायचं असेल किंवा एखादी बातमी द्यायची असेल, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा उपयोग होत होता. पुढे आपल्याला सम्राट हर्षवर्धन याच्या कालखंडामध्ये जो कणौजचा राजा असतो त्याच्या त्याच्या दरबारामध्ये बाणभट्ट नावाचा एक कवी आहे आणि याने मग आपल्याच राजावर हर्षचरित नावाचा एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथसुद्धा त्यावेळी ऐकून आपल्या चालीरीती, प्रथा, परंपरा, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती या सगळ्यांची माहिती आपल्याला त्यातून मिळते. त्यावेळची स्थिती. मग थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला मध्ययुग दिसतं, म्हणजे मध्ययुगीन कालखंड दिसतो. आणि मग हा जो कालखंड आहे तो तुम्हाला चार्टमध्ये किंवा तुमच्या स्लाईडमध्ये एकूणच मी त्याचे 3 भाग केल्याचं दिसतं आहे. आणि मग मध्ययुगीन कालखंडामध्ये आल्यानंतर आपल्याला तिथला जो पहिला कवी आहे तो म्हणजे कल्हण. हा मूळचा काश्मीरी आहे, काश्मीरमधला राजा. आणि एकूणच त्या ठिकाणी असलेली राज्यव्यवस्था त्यावर त्याने हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा इतिहास तुम्ही वर्षभर पाठ्यपुस्तकाच्या रूपात अभ्यासलेलाच आहे किंवा तुमच्याकडे इतर काही गाईड किंवा तत्सम विविध प्रकाशनांची जी काही पुस्तकं असतील त्यात तुम्ही वाचत असाल. पण तरीसुद्धा या ठिकाणी आपण उजळणी म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहोत. आणि मग कल्हण नंतरचे आपल्याला जे काही इतिहासकार मध्ययुगीन कालखंडामध्ये दिसतात ते प्रामुख्याने मुसलमान किंवा इस्लामिक दिसतात. त्यामध्ये जियाउद्दीन बर्नी आणि तारिक फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. आणि बाबर जो एक मुघल सम्राट आहे किंवा भारतामधील मुघली व्यवस्थेचा संस्थापक जो आहे तो म्हणजे बाबर, आणि याने तुझुकी बाबरी हा ग्रंथ लिहिला. हे जे ग्रंथ हे आपल्याला काय सांगून जातात तर सेम की एकूण आता जियाउद्दीन बर्नी हा त्याच्या राजासोबत टिटकरणे जातो, त्याचे अनुभव आहे ते त्याने त्या ग्रंथामध्ये मांडले. बाबराने सुद्धा भारतभर विविध प्रदेश जिंकण्यासाठी म्हणून त्याने विविध ठिकाणी ज्या काही लढाया केल्या आणि तो प्रमुख असल्या कारणाने, राजा असल्या कारणाने तो सैन्यासोबत असायचा. पण त्याने त्यावेळेस म्हणजे एकूण भारतीय सण समारंभ, प्रथा, परंपरा, चालीरीती, पर्यावरण
भौगोलिक स्थिती या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास केला होता. आपली ऋतुव्यवस्था याचाही अभ्यास केला आपलं त्या जुजुकी बाबरी ग्रंथावरून लक्षात येतं. आणि मग थोडासा मध्ययुगीन कालखंडातला पुढचा प्रकार म्हणजे आपल्याला बखर. हा अगदी अलीकडच्या कालखंडात पेशव्यांच्या कालखंडात उदयास आलेला हा एक साहित्य प्रकार आहे इतिहास लेखनाचा. आणि मग या बखरमध्ये आपल्याला काय तर त्यावेळेचे जे काही वीर होते त्या वीरांची तेजपूर्ण तेजस्वी किंवा युद्धाचं वर्णन ओजपूर्ण माहिती याच्यामध्ये आपल्याला बघावयास मिळते. मग काही बखरी प्रसिद्ध आहे. पानिपतची बखर, भाऊसाहेबांची बखर, सभासद बखर, अशा काही बखरी आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळत. होळकरांची कैफियत असा एक ही सुद्धा एक बखर आहे. तर अशा प्रकारे मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण बघितलं. आणि मग त्याच्यानंतर येतो तो आधुनिक कालखंड. तर आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येतं की पेशव्यांनंतर तर बखरपर्यंत आलो होतो आपण. आणि बखरनंतर प्रामुख्याने म्हणजे पेशव्यांनंतर या देशावर एक ब्रिटिशांचा एक क्षत्रिय अंमल होता. आणि मग हे जे ब्रिटिश होते सगळ्यांना माहिती की हे परकीय म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लामिक आक्रमण आपल्यावर झाली. तर त्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्यावर म्हणजे मध्ययुगीन कालखंडाच्या नंतर शेवटच्या कालखंडामध्ये आणि आधुनिक कालखंडामध्ये या देशावर ब्रिटिशांचा एक क्षत्रिय अंमल होता. आणि मुळात ब्रिटिश हे वसाहतवादी होते, आपलं साम्राज्यवादी होते. आणि मग त्यांनी त्या दृष्टीनेच आपला इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो संकुचित आपल्याला दिसून येतो. किंवा त्यांनी जे लिखाण केलं आपल्याविषयी, भारताविषयी, भारतीय संस्कृतीविषयी, भारतीय राजांविषयी, भारतीय परंपरांविषयी, तो त्यांचा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित असल्याचं आपल्या लक्षात येतं. ही माणसं म्हणजे कमी आहेत असा त्यांचा दृष्टिकोन. आणि आपण कुठेतरी मोठे आहोत आणि हे कुठेतरी खालच्या दर्जाचे, ही एक भावना त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते. उदाहरणार्थ जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया म्हणजे त्याने इतिहास लिहिला. आणि तो सुद्धा कोणता तर ब्रिटिश इंडियाचा ब्रिटिश इंडियाचा म्हणजे तो इंडियाला सुद्धा ब्रिटिशांचा इंडिया असं या ठिकाणी म्हणताना आपल्याला प्रामुख्याने दिसतं. त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा सुद्धा एक इतिहासकार होता. आणि त्याने द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. हा थोडासा त्याच्यापेक्षा जास्त उदारमतवादी असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर जेम्स ग्रँडप याने मराठ्यांचा द हिस्ट्री ऑफ द मराठाज म्हणजे मराठ्यांचा इतिहास या माणसाने लिहिला. आणि असं म्हटलं जातं की मराठ्यांचा इतिहास क्रमबद्ध पद्धतीने पहिल्यांदा या माणसानेच मांडला. पण दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित होता हे निश्चित आपल्याला तो ग्रंथ वाचतानाही लक्षात येतं. आणि त्यानंतर कर्नल टॉड जरा ते प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे पण ते कर्नल टॉड याने राजस्थान इतिहास लिहिला. आणि त्या राजस्थानचा इतिहास लिहिला पण दृष्टिकोन हा आधी सांगितल्या पद्धतीनेच आपल्याला येतो. त्यानंतर इतिहास लेखन तात्विक प्रणाली. आता आपण भारतीय इतिहासकार होते त्यांची एकूण विचार प्रणाली कशी होती आणि मग ती कशी बदलत गेली. आता आधीच्या कालखंडात जे बघितलं तर त्यांनी त्यावेळचा एकूणच स्थिती प्रथा परंपरा मांडण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्या लक्षात येतंच. पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्या प्रामुख्याने जे वसाहतवादी होते, ब्रिटिश अधिकारी होते, जे ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, या लोकांनी प्रामुख्याने एक भारतीयांकडे एक काय म्हणता येईल त्याला एक शब्द आहे पूर्वग्रह दूषित अशा दृष्टिकोनातून इतिहास दिल्याचं आपल्या लक्षात येतं. वसाहतवादी विस्तारवादी त्यांची दृष्टी त्यांच्या इतिहासामधून स्पष्टपणे बघावयास मिळते. तर दुसरा जो यातला मुद्दा आहे तो म्हणजे प्राच्यवादी इतिहासकार. हे म्हणजे हे सुद्धा परकीय इतिहासकार पण असे इतिहासकार की ज्यांना भारतीय संस्कृतीविषयी उत्सुकता होती. ही संस्कृती कशी अशी वेगळी आहे हे सांगण्याची आणि बघण्याची इच्छा होती.
यांचा दृष्टिकोन हा वसाहतवादी इतिहासकारांपेक्षा थोडासा वेगळा असा दिसून येतो आपल्याला. यामध्ये विल्यम जोन्स आहे, त्याने एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती कलकत्त्यामध्ये. आणि फ्रेडरिक मॅक्समिलर याने हितोपदेशसहित इतर अनेक भारतीय ग्रंथांचं जर्मन भाषेत भाषांतर केलं होतं. आतापर्यंत आपण जो इतिहास बघत आहोत किंवा इतिहासकार बघितले ते परकीय इतिहासकार होते, पण या देशामध्ये इंग्रज आल्यानंतर त्यांनी एक व्यवस्था सुरू केली आणि त्या व्यवस्थेतून या देशामध्ये शिक्षण व्यवस्था सुरू केली. आणि मग हे शिक्षण घेऊन, म्हणजे ब्रिटिशांचं शिक्षण घेऊन आपल्याला आपली वास्तविकता काय ती त्या शिक्षणातूनच कळायला लागली. आपण गुलाम आहोत ही भावना त्यातूनच निर्माण झाली, रुजली. आणि मग त्याच कालखंडात तोच सगळा अभ्यास करत आपल्याकडे एक समाज सुधारकांची पिढी त्या कालखंडात निर्माण झाल्याचं लक्षात येतं. आणि मग या लोकांनी आपल्या इतिहासाकडे एका वेगळ्या दृष्टीने मांडलं. म्हणजे त्यांनी समजलं की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. परकीयांनी जो लिहिला आहे तो चुकीचा आहे. उदाहरण सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आर्यांची आक्रमणं ही आपल्यावर लादलेली, परकीयांनी लादलेली कल्पित कल्पना आहे. असे काही आर्य नव्हता, अशा काही आर्यांनी आक्रमण बाहेरून केले असं नाहीच आहे काही. तर ही त्यांनी मांडलेली आपल्यावर लादलेली एक गोष्ट लक्षात, आणि ती आपल्या याच्यात एवढी रुळली की आजही आपण असंच म्हणतो की आर्य कोणीतरी परकीय आहे. ते खैबर खिंडीतून आधी सिंधू नदीच्या खोऱ्यात आले, नंतर गंगा यमुनाच्या खोऱ्यात आले. संपूर्णपणे चुकीची माहिती आपल्याला त्या इतिहासाद्वारे सांगितली जाते. महत्त्वाचा मुद्दा आपला असा या ठिकाणी आहे की आपण राष्ट्रवादी इतिहासाकडे वळूया. हे कोण आहे राष्ट्रवादी इतिहासकार? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, विका राजवाडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. आपला इतिहास हा आपणच लिहिला पाहिजे आणि तो आपल्यासाठी कसा प्रेरणादायी असेल, जो खरा असेल, जो वास्तविकता असेल, ज्या इतिहासाला भारतीयत्वाची जोड असेल, असा इतिहास आपणच आपला लिहू शकतो, परकीय लिहू शकणार. हा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील इतिहास लेखन, त्यामध्ये आता आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आलो आहे, लक्षात घ्या. म्हणजे 1947 नंतर त्यामध्ये मग मार्क्सवादी इतिहास की ज्यामध्ये कामगारांच्या, मजुरांच्या समस्या मांडल्या आहेत, समानतेचा विचार केला आहे, विषमतेला तिलांजली देण्याचा मुद्दा मांडला आहे. मग त्यामध्ये दामोदर गोस्वामी आहे, अमृत डांगे आहे, रामचरण शर्मा आहे, शरद पाटील आहे. तर असाच काहीसा, पण आपल्या देशामध्ये एक असा समाज होता की जो पिढ्यानपिढ्या अनेक मानवीय हक्कांपासून वंचित होता. असा वंचितांचा इतिहास रणजित गुहा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. आणि समाजामध्ये समता कशा प्रकारे निर्माण होऊ शकेल हे त्यांनी आपल्या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केला. तर स्त्रीवादी इतिहास हा सुद्धा त्यावेळेस नव्याने शिक्षण घेतलेल्या स्त्रियांनी सुद्धा मांडायला सुरुवात केली. त्यामध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी, शर्मिला रेगे असे काही स्त्री इतिहासकार होऊन गेले. आणि साहजिकच या माध्यमातून इतिहासाकडे बघण्याची आपली एक वेगळी दृष्टी निर्माण होण्यास मदत झाली. या ठिकाणी आपण भारतीय इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा भारतीय इतिहासकारांनी इतिहासाकडे कशा प्रकारे बघितलं ते सांगितलं. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे उपयोजित इतिहास. उपयोजित म्हणजे जनांसाठी इतिहास. भूतकाळामध्ये ज्या घटना घडल्या आहेत, भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार या विषयाद्वारे मांडला गेला. म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घडामोडी या आजच्यासाठी कशा प्रेरणादायी आहेत, उपयोगी आहेत, आणि भविष्यकाळाला त्याचा नक्की काय उपयोग होऊ शकतोय हा विचार म्हणजे जनांसाठी इतिहास. इतिहासाचा प्रत्येक विषयाशी अत्यंत जवळचा आणि घनिष्ठ संबंध आहे.
म्हणजे इतिहासाशिवाय कोणत्याच विषयाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही, हे निश्चित स्वरूपात सांगता येऊ शकतं. एखादा आधुनिक कालखंडामध्ये सध्या समजा कोरोनाची लाट आलेली आहे, कोविड सदृश परिस्थिती आहे. आपण त्याच्यावर उपाय शोधला. उपाय शोधला म्हणजे लस आणली. पण ही एक समस्या होती की एखादी ज्यावेळेस अशी लाट येते किंवा एखादी साथ येते, त्याचा सामना कसा करायचा. मग याच्यापूर्वी कोणत्या साथी येऊन गेल्या, त्यावेळेस आपण कशा प्रकारे सामना केला. मग त्यावेळेस कशा प्रकारे विचार करून आपण त्या वेळेस त्या साथी विरोधात काम कर अशी लस शोधून काढली. आणि मग आजची कोरोनाची साथ आणि मग आलेली साथ आणि मग त्यावर आपण केलेलं संशोधन. म्हणजेच काय की आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला कोणताही विषय असेल, अगदी विज्ञान किंवा असेल किंवा तंत्रज्ञान असेल, याचा सुद्धा विचार करताना आपल्याला त्या संदर्भात गतकाळात काय घडून गेलं आहे त्याचा अनुभव घ्यावाच लागतो, त्याची माहिती घ्यावीच लागते. त्यावरच आपण पुढचं काम करू शकतो. म्हणजेच प्रत्येक विषयाचा इतिहासाशी संबंध आहेच. मग तत्त्वज्ञान असू द्या, उद्योगधंदे असू द्या, व्यापार असू द्या, व्यवस्थापनशास्त्र असू द्या, कला, मानवीय ज्ञानशाखा, ह्या प्रत्येकाचा इतिहासाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. त्या क्षेत्रात मध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये आधी काय काम होऊन गेलेलं आहे ते माहिती करून घेण्याचं काम, माहिती करून देण्याचं काम केवळ इतिहासाद्वारे होतं. आणि हेच उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला सांगितलं गेलं. उपयोजित इतिहासातून त्याचा जो वारसा आहे तो जतन करणं हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा वारसा जतन करण्यासाठी जी काही योजना राबवली जाते यातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात हे लक्षात घ्या. मग दोन प्रकारच्या वारशांचा उल्लेख आपल्याकडे, एक म्हणजे नैसर्गिक वारसा आणि दुसरा नैसर्गिक वारसा. आता हा जो सांस्कृतिक वारसा आहे याच्यामुळे हा मानवनिर्मित आहे. मग हे दोन प्रकार होतात, एक मूर्त आणि दुसरा अमूर्त. आता मूर्त म्हणजे काय तर आपले किल्ले, लेण्या, अशा गोष्टी ज्याला आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो, मूर्त प्राचीन स्थळे. आता अमूर्त म्हणजे काय लक्षात घ्या, मूर्त आणि अमूर्ताच्यामध्ये फरक आहे. आपण ज्याला हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ते अमूर्त. मग त्यात मौखिक परंपरा, धार्मिक विधी किंवा विधी धार्मिक, पारंपरिक ज्ञान, कला, या अमूर्त सांस्कृतिक वारसा. आणि दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक वारसा. त्यामध्ये जैवविद्य, प्राणी वनस्पती सृष्टी, परिसंस्था याचाही अभ्यास आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून होत असतो. आपला मुद्दा आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. एक मिनिट. आपलं पुढचं प्रकरण आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता प्रसार म्हणजे काय तर माहिती दूरवर पोचवणे किंवा प्रसार होणे. आणि माध्यम म्हणजे काय, एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोचवतो. आता बघा ना, आता अशी प्रसार माध्यमं कोणकोणती, तुमच्या आमच्या हातात असलेला मोबाईल नाही का, मोबाईल सुद्धा एक उत्तम प्रसार माध्यम आहे. मग बातम्या आहेत, दूरदर्शन, लॅपटॉप नाही का. यासोबतच थोडंसं आपण पाठीमागे जायला लागलो तर आपल्याला आकाशवाणी, आणि आकाशवाणी आजही सुरूच आहे, पण यासोबतच वर्तमानपत्रे,
हा सगळा भाग आपल्याला या प्रकारात अभ्यासायचा असतो. अगदी प्राचीन कालखंडापासून तर आत्तापर्यंत कोणकोणती प्रसारमाध्यमे काम करत होती आणि आहेत या सगळ्याची माहिती या प्रकरणात आपल्याला बघावयास मिळते. त्यामध्ये सुरुवात आपण या ठिकाणी तुमच्या स्क्रीन्सवर दिसत आहे तुम्हाला की प्रसारमाध्यमं त्याचे प्रकार. त्यात क्रमांक 1 प्रिंट मीडिया आहे. आणि मग प्रिंट मीडियामध्ये वर्तमानपत्रे. प्रिंट म्हणजे काय? छापणे. मग त्यामध्ये एक बेंगॉल गॅझेट जेम्स हिकीचं आहे की हे भारतात स्थापन झालेलं पहिलं वृत्तपत्र आहे. मग त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिलं वृत्तपत्र, पहिले वर्तमानपत्र दर्पण. त्याचे संपादक आहे बाळशास्त्री जांभेकर. त्याचे प्रमुख आहेत बाळशास्त्री जांभेकर. मग त्यानंतर प्रभाकर भाऊ महाजन यांचं ज्ञानोदय ख्रिस्ती मिशनरीने स्थापन केलं. हिंदू प्रकाश समाज प्रबोधनचं आहे. दीनबंधू कृष्णराव भालेकरांचं आहे. तर केसरी व मराठा ही लोकमान्य टिळक यांनी. त्यानंतर काही नियतकालिकांचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. त्यामध्ये दिग्दर्शन हे एक नियतकालिका म्हणजे काय? रोज ते वर्तमानपत्र असतं. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला येतं. फक्त 7 दिवसातून एकदाच नियतकालिक. काही पाक्षिक आहेत म्हणजे 15 दिवसांनी त्याला पाक्षिक म्हणतात. काही मासिक आहे म्हणजे महिन्याला येतं. द्वैमासिक, त्रैमासिक, 6 महिन्याला सुद्धा येतं. काही वर्षातनं एकदाच काही मासिक येतात, त्यांना वार्षिक अंक म्हटलं जातं. तर अशाच काही नियतकालिकांचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचं दिग्दर्शन, तर शेजवलकरांचं प्रगती या नियतकालिकांचा उल्लेख आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, मग त्यामध्ये वेब पत्रकारिता, आकाशवाणी, दूरदर्शन. आता पुढचा मुद्दा आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता. तर सगळे माहितीचा प्रसार होतो माहिती पोचवण्यासाठी, आणि ही माहिती पोचवण्यासाठी विविध प्रकारच्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध. म्हणजे आमच्या घरात टेलिव्हिजनला बातम्या देणारे, माहिती देणारे, आपल्यापर्यंत माहिती पोचवणारी जी एक प्रचंड मोठी यंत्रणा असते, हे यातलं व्यावसायिक क्षेत्र आहे. म्हणजे फक्त करिअर म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर असं नाही आहे. हल्ली अशी भरपूर क्षेत्र आहेत. आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे याच्या आधीच्या आपल्या 3ऱ्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण म्हणजे उपयोजित इतिहास लेखनामध्ये आणि यासुद्धा वाचन प्रकरणामध्ये, याच्यानंतरच्या प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला विविध क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टर इंजिनियर सोडून सुद्धा इतर अशी अनेक भरपूर क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी सुद्धा उत्तम जॉब उपलब्ध आहेत. आणि हे सुद्धा प्रचंड पैसा देणारे, मानसन्मान देणारे क्षेत्र आहेत. हे लक्षात घ्या. आजही पत्रकाराला प्रचंड समाजात मान आहे. एखाद्या पत्रकाराशी बोलायचं म्हटलं की लोक दचकतात, विचार करतात. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य अयोग्य हा एक अभ्यासाचा भाग असेल, पण व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा आज प्रसारमाध्यम यांचं स्थान फार महत्त्वाचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात अगदी एखादी बातम्यात मग त्या ठिकाणी तांत्रिक लोक काम करतात. म्हणजे कॅमेरामन असेल किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली आहे तर तो जो कोणी न्यूज देणारा किंवा बातमी पोचवणारा किंवा पत्रकार किंवा बातमी देणारा, यांना आपल्या जागेवर तिथपर्यंत जाणं म्हणजे तिथे वाहनाची गरज असते. त्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक ती यंत्र साहित्य सोबत घेऊन जाणं, कारण त्या ठिकाणी असलेले व्हिडिओ शूटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि शिवाय ते सगळं केल्यानंतर आपल्यापर्यंत पोचवणं
बघा, आपण बऱ्याच वेळेला बघत असतो लाईव्ह, फार जगाच्या कानाकोपऱ्यापासून आपल्याला त्या क्षणाला ती बातमी कळत असते. मग या ठिकाणी जे तंत्रज्ञान लागतं, मग या ठिकाणी त्या तंत्रज्ञाना हे लागत असल्या कारणाने अशा या सगळ्या व्यावसायिक संधी, म्हणजे तिथं माणसं कामं करतात आणि त्यांना त्या प्रकारचे जॉब त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि अशा काही व्यावसायिक संधी आपल्याला या ठिकाणी बघाव्यास. पुढचं आपलं प्रकरण आहे खेळ व इतिहास. एक आता आपण पुढचं आपलं प्रकरण आहे खेळ आणि इतिहास. मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय. खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. शिकार जसा उदरनिर्वाहाचा मार्ग, तसा खेळ मनोरंजनाचा भाग. ही जी वाक्य आहे किंवा ही खूप आपल्याला शिकवून जाणारी वाक्य आहेत. पूर्वी बघा, शिकार हा माणसाच्या मनोरंजनाचा एक भाग होता, पण त्याच शिकारी संदर्भात माणसाची म्हणजे शिकार करायची म्हणजे हत्यार लागतं आणि हत्यारा संदर्भात कशा प्रकारे, म्हणजे अगदी दगडापासून त्याने बनवलेला, मानवाने बनवलेला हत्यार, तर आज तागायत हत्यारांच्या क्षेत्रात मानवाने जी एक उत्तुंग अशी प्रगती केली, हे असं का घडू शकलं, तर खेळ किंवा शिकार हा जसा त्यावेळेस मानवाच्या उदरनिर्वाहाचा भाग होता, तसा तो त्याच्या मनोरंजनाचा म्हणजेच आनंदाचा सुद्धा भाग होता. शिकारीकडे खेळ म्हणून बघितलं गेलं. आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्त्वाची शिकायला मिळते की जर आपण प्रत्येक गोष्टीकडे खेळ आणि मनोरंजन म्हणून बघितलं तर त्या 100% आपल्याला यश मिळू शकतं. ही गोष्ट या खेळ माध्यमातून आपल्याला कळते. विद्यार्थी मित्रांनो, जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण आपलं जे आवडीचं क्षेत्र आहे ते आधी शोधलं पाहिजे. आणि ते क्षेत्र कसं शोधणार तुम्ही, तर असं क्षेत्र, असा विषय की ज्या ठिकाणी आपण 8-8, 10-10, 12-12 नव्हे 15-15 तास जरी काम केलं, ज्या तर आपल्याला थकवा, कंटाळा येत नाही. असे काही घटक असतात आणि आपल्याला ते जमलं, ते समजलं की तेच आपलं क्षेत्र असतं. आणि मग ते काहीही असू शकतं. अगदी खेळ हा जो घटक आहे, हां, खेळायला प्रत्येकालाच आवडतं, पण त्यातही आपल्या आवडीचा खेळ कोणता ते शोधणं. आणि खेळामध्ये सुद्धा प्रचंड व्यावसायिक संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत. जसं मी मागच्या प्रकरणात सांगितलं, त्याच प्रकारे इथेही सांगेल की प्रसारमाध्यमांमध्ये जशा अनंत संधी आहेत, तशा खेळामध्ये सुद्धा व्यवसायाच्या प्रचंड संधी आहेत. एक खेळाडू म्हणून अगदी राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपण पोचलो तर आपलं जीवन बदलून जाऊ शकत असतं. हा एक खूप मोठा भाग आहे. त्यानंतर खेळात आपण विशिष्ट क्षेत्रावर पोचल्यानंतर आपल्याला जॉबसुद्धा उपलब्ध होतात आणि हे खेळ ज्या ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणचं मैदान बनवणारे पंच, त्याचे कोच आणि अशा भरपूर संधी आपल्याला खेळात उपलब्ध दिसून येतात. त्यामुळे खेळ या क्षेत्रातसुद्धा खूप संधी आहेत व्यवसायाच्या, हे लक्षात ठेवा. आज खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण झाल्याचं आपल्या लक्षात येतं आणि असं अजिबात नाही. फक्त आपली आवड असणं अत्यंत आवश्यक आहे. आवड असेल तर आपण नक्की त्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. आपण या ठिकाणी खेळांचे प्रकार बघत, तुमच्यासमोर स्लाईड आहे आणि स्लाईडमध्ये मैदानी खेळ. आधी बघूया मैदानी खेळाचे 2 प्रकार आहे, एक देशी आणि विदेशी खेळ. मग
देशी खेळामध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो असे अनेक खेळ. आणि विदेशी खेळामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट असे भरपूर आहेत. याशिवाय दुसरा प्रकार म्हणजे बैठे खेळ. हल्ली लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपण या बैठे खेळांचा खूप जवळून अनुभव घेतला असं म्हणूया. मग बुद्धिबळ असेल, पत्ते असेल, सोंगटे आहेत, काचकवड्या आहेत, असे अनेक खेळ आपण सध्या अनुभवत आहोत लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये. आणि यातले काही खेळ विविध खेळांच्या स्पर्धा होतात. काही स्पर्धा या राज्य पातळीवरच्या असतात, काही देश पातळीवरच्या असतात, काही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असतात. काही स्पर्धांचा उल्लेख या ठिकाणी मी केला आहे. त्यामध्ये ऑलिम्पिक आहे, एशियाड आहे, राष्ट्रकुल आहे, ब्रिटिश राष्ट्रकुल आहे, विम्बल्डन आहे, क्रिकेट विश्वचषक आहे, फुटबॉल आहे. आज खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला देऊ इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय शरद पवार साहेब हे तसे राजकीय व्यक्तिमत्व, पण असं असताना सुद्धा क्रिकेटची जागतिक स्तरावर म्हणजे प्रत्येक देशामध्ये एक क्रिकेटची संघटना आहे. आणि या संघटनांच्या वर सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरची क्रिकेटची संघटना आहे. त्या संघटनेचे अध्यक्षपद कितीतरी वर्ष पवारसाहेब होते. तर हा एक म्हणजे व्यावसायिक संधी आणि आपली आवड आणि करिअर याची सांगड कशी घालता येईल हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यटन आणि इतिहास. जसं मित्रांनो, खेळ हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, तसंच पर्यटन फिरायला प्रत्येकालाच आवडतं. गावाला जायचं असेल किंवा कुठेही अगदी एखाद्या किल्ल्यावर जायचं असेल, शाळेची सहल जाणार असेल किंवा आपले मित्रमैत्रिणी मिळून कुठंतरी आपण समूहाने जाणार असू किंवा आपल्या कुटुंबासोबत कुठंतरी फिरायला, भटकंती करायला किंवा एखाद्या देवदर्शनाला किंवा एखादा किल्ला बघायला जाणार असू, एखादं थंड हवेचं ठिकाण बघायला जाणार असू, एखादं धरण बघायला जाणार असू, तर आपल्याला प्रचंड आनंद होतो. खेळण्या एवढाच आनंद फिरण्याचा सुद्धा असतो. तुम्हाला म्हणजे मुलांना, आबालवृद्धांना सर्वांनाच फिरायला प्रचंड आवडतं. तर पर्यटनाची ही परंपरा अत्यंत प्राचीन आहे. काही हे सगळं हे सुद्धा काही आधुनिक आहे असं काही नाही. खेळाला जशी प्राचीन परंपरा आहे तशीच पर्यटन ही सुद्धा अगदी पूर्वीच्या काळी सुद्धा मानव शिकारीसाठी बाहेर फिरायला जातो. त्याचा एक खेळण्याचा भाग असण्यापेक्षा सुद्धा एक फिरणं म्हणजे पर्यटन हा सुद्धा त्यामध्ये आपल्याला दिसतो. आधुनिक कालखंडामध्ये स्वरूप बदलत गेलं. युरोपमध्ये याची सुरुवात झाल्याचं आपल्या लक्षात येतं. मग पर्यटनामध्ये जी विविध कामं आहेत त्याचं डिवायडेशन झालं. आता या ठिकाणी आपण पर्यटनाचे प्रकार आधी बघून घेऊया. स्थानिक आंतरराज्य पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमितिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि शैक्षणिक पर्यटन. आता स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण स्थानिक पातळीवर फिरतो ते स्थानिक पर्यटन. बरं, हे फिरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची सोबत बाळगण्याची आवश्यकता नसते. हां, आता थोडक्यात आपण स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन याच्यामध्ये काय फरक आहे तो बघून घेऊया. स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटनात काही खूप मोठा फरक आहे असं नाहीच आहे, पण आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक किंवा आंतरराज्य याच्यामध्ये निश्चित फरक आहे. आपण ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पर्यटनाला जातो त्यावेळेस आपल्याला आपली कागदपत्र सोबत बाळगावी लागतात. ज्या कोणत्या देशात जाणार असू त्या देशाचं चलन म्हणजे चलन बदलावं लागतं आपल्याला. त्या देशाची परवानगी घ्यावी लागते, ज्याला विसा वगैरे ती प्रक्रिया असते ती करावी लागते. आणि ज्या देशात आपल्याला जायचं आहे दुसऱ्या देशामध्ये त्या देशाने एक दिवसाचा कालखंड ठरवून दिलेला असतो. तेवढ्याच कालखंडात आपल्याला थांबता येतं आणि तो कालखंड संपला की आपल्याला आपल्या माया देशात परत यावं लागतं. आंतरराष्ट्रीय पर्यटन करताना हे प्री प्लॅनिंग असतं, नियोजन असतं आणि त्यानुसारच करता येतं. मात्र स्थानिक पर्यटन करताना या सगळ्या गोष्टी अजिबात नसतात. आपल्याला कोणतेही कागदपत्र बाळगण्याची आवश्यकता नाही. कोणी आपल्याला विचारणार नसतं की तू कोण आहे, कुठला आहे, कोणत्या
कोणत्या देशातून आला आहे, अशा कोणत्याही प्रकारच्या चौकशी त्या ठिकाणी होणार नसतात. नंतर ऐतिहासिक पर्यटन, अनेक गड किल्ले आपण जात असतो, बघत असतो. शालेय सहली बऱ्याच वेळा त्या ठिकाणी घेऊन जात असतात आणि आपण याचा अनुभव नियमितपणे घेत असतो. भौगोलिक पर्यटन हा सुद्धा अनेक उदाहरणार्थ महाराष्ट्रात सुद्धा अनेक अशी भौगोलिक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जात असतो. कास पठार उदाहरणार्थ साताऱ्याजवळ आहे. आरोग्य पर्यटनसुद्धा असतं. बऱ्याच वेळेला बघा, आरोग्य पर्यटन हा थोडासा वेगळा भाग आहे. आज वैद्यकीय सुविधा ही काही देशांमध्ये स्वस्त असते. उदाहरणार्थ भारतामध्ये उत्तम वैद्यकीय सेवा आहे आणि ती अत्यंत कमी किमतीमध्ये आहे जगाच्या दृष्टीने. त्यामुळे अनेक परकीय लोक वैद्यकीय सेवेसाठी भारताला प्राधान्य देतात. अनेक विदेशी लोक भारतीय आरोग्य सेवेचा फायदा घेतात, कारण तुलनेने त्यांच्या देशापेक्षा इथं तीच व्यवस्था अत्यंत स्वस्त आणि कमी पैशामध्ये असते. हा झाला आरोग्य पर्यटनाचा भाग. यानंतर कृषी पर्यटन. शेतीविषयी काही ठिकाणी प्रदर्शनं होत असतात. काही देश प्रगत असतात कृषीमध्ये. इस्रायलसारख्या देशाने कृषी क्षेत्रात अत्यंत मोठी अशी झेप घेतलेली आहे. तर तिथले प्रयोगसुद्धा बघायला अनेक भारतीय शेतकरी, राजकीय नेते जात असतात. क्रीडा पर्यटन हे खेळण्याच्या निमित्ताने होत असतं. नैमितिक पर्यटन म्हणजे फक्त कारण पाहिजे असतं. सांस्कृतिक जसं स्नेहसंमेलनं असतात किंवा काही वेळेला अनेक भाषांचे महोत्सव होतात, नाही का, साहित्य संमेलनं होतात. तर त्या ठिकाणी आपल्याला जाण्याचा योग असतो किंवा शैक्षणिक शिक्षणासाठी सुद्धा आपलं त्या शैक्षणिक कामासाठी सुद्धा फिरणं होतं. हा झाला पर्यटनाचा भाग. आणि पर्यटनाचे प्रकार हे आपण या ठिकाणी घेतले. पर्यटनाचा विकास हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, पर्यटनाच्या विकासामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगू शकतो की उदाहरणार्थ तुम्ही कुठेही एखाद्या तीर्थस्थानी गेलात वगैरे किंवा कुठेही फिरायला गेला, अगदी महाराष्ट्रामध्ये माथेरान असेल, महाबळेश्वर असेल किंवा सापुतारा असेल, तर या ठिकाणी जे आपल्याला अनुभव असतो की तिथं बऱ्याच वेळेला तिथं जाण्यासाठीचे रस्ते हे खूप चांगले आणि प्रशस्त असावेत. चांगल्या हॉटेल्स त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी आलेल्या लोकांना फिरवण्यासाठी गाडी किंवा घोडा किंवा तत्सम स्थानिक रोजगाराच्या अशा अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या असतात. बाजार असतो उत्तम, चांगले हॉटेलिंग असतात. तर अशा प्रकारे पर्यटन क्षेत्रात सुद्धा प्रचंड संधी आहे. म्हणजे ज्या प्रकारे संधी तुम्हाला आपल्याला खेळात किंवा प्रसारमाध्यमात दिसल्या, त्याहून कितीतरी जास्त संधी पर्यटन क्षेत्रामध्ये. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास हा मुद्दा जर आपण बघितला तर महाबळेश्वर एक थंड हवेचं ठिकाण आहे. त्याच्याजवळच भिलार नावाचं एक गाव आहे. हे गाव मुळात स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. याहीशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तर अशी अनेक थंड हवेची ठिकाणं महाराष्ट्रात आहेत. आपल्या मुंबईजवळच माथेरानसुद्धा आहे. याशिवाय अनेक धरणे, ऐतिहासिक ठिकाणे, देवस्थाने, अभयारण्य या ठिकाणी सुद्धा पर्यटनाची क्षेत्रे म्हणून ती ओळखली जातात. आपण जात असतो त्या ठिकाणी त्याचा आनंद घेत असतो. आता आपलं पुढचं प्रकरण आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन करणं म्हणजे ते सांभाळणं. काय घडत असतं की इतिहासाचा अभ्यास करताना त्याची जी साधनं आहेत ती सांभाळून ठेवणं, ती जतन करणं, नाही का. मग पेशवे दप्तर असेल किंवा शिवरायांनी
त्यांच्या सहकाऱ्यांसाठी पाठवलेली पत्र असतील किंवा शिवरायांनी बादशाहशी केलेला पत्रव्यवहार असेल किंवा त्याच्या आधीच्या कालखंडात सुद्धा जे राजे होऊन गेले त्यांनी जे काही ज्या काही घोषणा केल्या, जे काही सूचना केल्या किंवा जे काही इतर राजांशी करार मदार केलेत ते कागदावर लिहिले जातात. ते दस्तऐवज सांभाळून ठेवणं म्हणजे जतन करणं. मग हे सांभाळून ठेवण्याचे सुद्धा साधारणतः 3 मुख्य प्रकार, एक मौखिक साधने, एक लिखित साधने आणि भौतिक साधने. आता मौखिक साधनं म्हणजे ज्या लोककला आहेत, लोकगीतं आहेत, परंपरेने चालत आलेली आहेत, लोककथा असतात. लिखित साधने म्हणजे जे कागदावर लिहिलेलं आहे. त्यानंतर भौतिक साधनं, ज्या कालखंडात माणसाला लिहिता वाचता येत नव्हतं त्यावेळेच्या माणसाचा अभ्यास त्याने ज्या वस्तू वापरल्यात त्यातले जे अवशेष शिल्लक आहेत ते आपण सांभाळून ठेवतो. तर ही ठेवण्याची एकमेव जागा म्हणजे संग्रहालय. तर जगामध्ये काही नावाजलेली संग्रहालय, त्यातलं पहिलं संग्रहालय म्हणजे महत्त्वाचं संग्रहालय लुव्र संग्रहालय. फ्रान्समध्ये 3,80,000 वस्तू त्या ठिकाणी. त्यानंतर एक ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडमध्ये आणि जवळजवळ त्या संग्रहालयामध्ये 80 लाख वस्तू. एक काळ असा होता की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता. ते जगभर यांचं साम्राज्य होतं. ठिकठिकाणी वसाहती होत्या आणि या वसाहतीमधून त्यांनी अनेक वस्तू इंग्लंडमध्ये त्या आपल्या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. जवळजवळ 80 लाख वस्तू आहेत. द नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री USA म्हणजे अमेरिकेत, आणि त्या ठिकाणी जवळजवळ 12 कोटी वस्तू आहेत. 12 कोटी. ते भारतीय संग्रहालय आहेत. त्यामध्ये भारतीय संग्रहालय नावाचं संग्रहालय कोलकाता या ठिकाणी, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली या ठिकाणी, चेन्नईला गव्हर्नमेंट म्युझियम आहे, तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. तर अशाच काही संग्रहालयांपैकीच एक वेगळा प्रकार म्हणजे ज्याला कोश, शब्दकोश, विश्वकोश, स्थळकोश, संज्ञाकोश, म्हणजे त्या गोष्टी संदर्भातली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळते अर्थांसहित. मासे कोशांचे प्रकार, कोश सदृश वाङ्मय, सूची वाङ्मय, भारतीय संस्कृती कोश, संज्ञाकोश, स्थळकोश. त्यानंतर आपल्या या ठिकाणी इतिहास संपलं आणि आता राज्यशास्त्राकडे आपण जात आहोत. आणि राज्यशास्त्राकडे जाताना आपलं पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल. काय या प्रकरणामध्ये आपल्याला सांगितलेलं, तर आतापर्यंत नेमके कोणते बदल झाले स्वातंत्र्यापासून आज तागायत संविधानामध्ये, कोणकोणते कशा कशा प्रकारे बदल झाले. मग तुम्हाला स्लाईडवर दिसतं या ठिकाणी लोकशाही, राजकीय प्रगल्भता, मताधिकार, लोकशाही, विकेंद्रीकरण, माहितीचा अधिकार. क्रमण म्हणजे काही एका दिवसात झालेल्या गोष्टी नाही आहे. ह्या स्वातंत्र्यानंतर टप्प्याटप्प्याने माहितीचा अधिकार अलीकडे या 7-8 वर्षात सर्व जनतेला मिळाले. विकेंद्रीकरण म्हणजे काय, सत्तेचं विभाजन झालं पाहिजे, सत्ता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामपंचायतीचे अधिकार म्हणजे पंचायत कायदा आला. पंचायत कायदा कधी आला, तर राजीव गांधी पंतप्रधान असताना. माहितीचा अधिकार कधी आला, तर मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा.
लोकशाही आपल्याला या प्रकारात काय बघायचं आहे नेमकं तर कशा कशा प्रकारे लोकशाहीचा विकास होत गेला, संविधानाची वाटचाल कशी झाली ते आतापर्यंत इथं बघायचं. मग सामाजिक न्याय व समता, मग राखीव जागांचं धोरण, SC व ST यांना अत्याचारांपासून संरक्षणाचा कायदा, ज्याला एट्रॉसिटी ॲक्ट म्हणतात, हे स्वातंत्र्यानंतर गरजेनुसार आपण केलेले कायदे. अल्पसंख्याकांविषयी असलेल्या विशेष तरतुदी, महिलांसंबंधी कायदे केले व प्रतिनिधित्व विषयक काही तरतुदी केल्या. न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा अशा प्रकारे बदल झाले. पण एकूण हे सगळे बदल करताना न्यायव्यवस्थेची भूमिका फार महत्त्वाची आहे. हे बदल करताना संविधानाच्या मूळ चौकटीला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी न्यायव्यवस्था घेते. हे बदल करायचे अधिकार संसदेला आहेत, पण हे बदल करताना संविधानाची जी मूलभूत चौकट आहे तिला कोणत्याही प्रकारे धक्का न लावता हे सगळे बदल करायचे आहेत. आणि हे बघण्याचं काम न्यायपालिका करते. घटनेने न्यायव्यवस्थेला एवढे अधिकार दिलेत की जर संसदेने संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर असं शासन सुद्धा बरखास्त करण्याचा अधिकार न्यायपालिकेला दिलेला आहे. एवढी आपली न्यायपालिका भक्कम सक्षम आहे. आणि म्हणून तुम्ही नेहमीपणे बघत असाल, ऐकत असाल की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम निर्णय असतो. न्यायालयाच्या निर्णयांना आपण तेवढंच महत्त्व देतो. अनेक गोष्टींसंदर्भात वाद निर्माण झाले तर असे सगळे वाद मिटवण्याची जबाबदारी सुद्धा न्यायालयाकडे असते. न्यायालय त्या संदर्भात देईल तो निर्णय सगळ्यांवर बंधनकारक असतो. असं आपल्याकडे न्यायालयाचं महत्त्व आहे. पुढचं आपलं प्रकरण आहे निवडणूक प्रक्रिया. आपल्या खंडप्राय देशामध्ये लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकशाहीचा विकास होण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आपण निवडणूक प्रक्रियेकडे गांभीर्याने बघितलेलं आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या 324 ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयोगाची कामे: मतदार याद्या तयार करणे, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, निवडणुकीसंदर्भातील वाद सोडवणे, ही सगळी कामं निवडणूक आयोग करत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मतदारसंघाची पुनर्रचना. हे सुद्धा काम निवडणूक आयोगाचंच आहे. भारतात लोकसभेचे एकूण 543 मतदारसंघ आहेत. आता लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघाची रचनाही केली जाते. प्रत्येक सभासद हा एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आणि मतदारसंघ निर्माण करायचं काम परिसीमन समिती करते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या खुल्या व न्याय्य वातावरणात पार पडाव्यात यासाठी आचारसंहिता आखली जाते, जाहीर केली जाते. याचा उद्देश काय असतो? आचारसंहितेत काय करायचं असतं तर निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालणे, निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी नियमांचे पालन करणे,
सामान्य मतदाराला आश्वस्त करणे. यामुळे काय घडतं आहे की निवडणुका चांगल्या होतात, योग्य व्यक्ती निवडून येऊ शकतो, निवडणुकीमध्ये जे गैरप्रकार आहेत त्यांना आळा बसतो आणि योग्य असा व्यक्ती निवडून आल्यास तो देशाचा कारभारही तेवढ्याच उत्तमपणे बघेल आणि देशाची प्रगती होण्यास त्यामुळे नक्कीच मदत होईल. मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासाठीची आव्हाने. निवडणूक प्रक्रियेत देशाचा विस्तार व प्रचंड लोकसंख्या याचं नियोजन करणे, निवडणुकीतील आर्थिक गैरव्यवहार रोखणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार रोखणे, निवडणुकीदरम्यान होणारी हिंसा थांबवणे, कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ न देणे, ही आपल्या समोर या त्याच्यामध्ये जी निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये किंवा लोकशाही आहे या प्रक्रियेला ज्या गोष्टी बाधक आहेत किंवा जी आव्हानं म्हणून आहेत ती ही या सगळ्या गोष्टी आहेत. एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये व्यवस्थित निवडणूक घेणं ही एक मोठं दिव्य आहे की जे आपण दर 5 वर्षांनी पार पाडतो. निवडणुकीत अनेक गैरव्यवहार होतात, ते थांबवणं, त्याला आळा घालणं हे निवडणूक आयोगाचं खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या त्याची उमेदवारी थांबवणं हे सुद्धा निवडणूक आयोगाचंच काम आहे. निवडणुकीदरम्यान हिंसा थांबवणं आणि राजकारणावर एखाद्या कुटुंबाची मक्ते निर्माण होऊ न देणं, या सगळ्या गोष्टी जर आपण थांबवू शकलो तर आपल्या देशामध्ये लोकशाहीचा निकोप विकास व्हायला निश्चित मदत होईल. या ठिकाणी बऱ्याच वेळा असं म्हटलं की ही निवडणूक आयोगाची कामं आहेत, पण यासोबतच आपण सर्वांनी या ठिकाणी तेवढ्याच जागरूकपणे या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे आपला मतपेटी ते EVM पर्यंतचा प्रवास. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण ज्या प्रकारची मतदान प्रक्रिया केली त्यामध्ये प्रत्येक मतदाराला सगळ्या उमेदवारांची नावं असलेला कागद दिला जायचा आणि त्यावर योग्य ती खूण करून त्याला तो कागद त्या मतदाराला तो कागद मतपेटीत टाकावा लागायचा. तर अशी प्रक्रिया पूर्वी आपल्याकडे होती. आज काळाच्या ओघात मानवी प्रगतीनुसार या मतपेटीचं रूपांतर EVM मशीनमध्ये झाल्याचं दिसतं आहे आणि मतपेटी ते EVM मशीन हा जो प्रवास आहे हा खरोखर एक विलक्षण प्रवास आहे. निश्चित या प्रक्रियेचे फायदे सुद्धा झालेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे EVM मशीनचा वापर केल्यामुळे जंगलतोड थांबली. कागद तयार करायला लाकडापासून कागद तयार होतो आणि प्रचंड मोठ्या कागदाची बचत या माध्यमातून झाली EVM मशीनमुळे आणि भारतीय वनांचं संरक्षण होण्यास त्यामुळे मदत झाली. याशिवाय मी आपल्याला सांगू इच्छितो की निवडणुकीचा निकाल हा लवकर मिळतो. पूर्वी 2-2, 3-3 दिवस मतमोजणी चालायची. आज सकाळी 8ला सुरू झालं की दुपारपर्यंत बऱ्यापैकी निकाल क्लिअर झालेला असतो. वेळेची बचत आणि काम सोपं झालेलं आहे, कमी खर्च वाचलेला आहे. ही सगळे फायदे EVM मशीनमुळे आज दिसत आहेत. पुढचं आपलं प्रकरण आहे राजकीय पक्ष एकाच प्रकारची मते व समान राजकीय भूमिका असलेल्या लोकांचा गट किंवा समूह म्हणजे राजकीय पक्ष. राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये, सत्ता मिळवणे हा त्यांचा हेतू असतो.
विचारसरणीचा आधार पक्षाचा जनाधार असतो. पक्ष कार्यक्रम ठरवतो. सरकार स्थापन करणं हे सत्ताधारी पक्षाचं मुख्य असं उद्दिष्ट असतं किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचं उद्दिष्ट असतं. आणि राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यात दुवा म्हणून काम करतात. भारतीय पक्ष पद्धतीत कोणते बदल झाले किंवा त्याच बदलचं स्वरूप कसं आहे ते आपण समजून घेऊया. या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर काळात बरीच वर्ष केंद्रात व राज्यात काँग्रेसचा एकच प्रबळ पक्ष होता. म्हणजेच तेव्हा एक प्रबळ पक्ष पद्धती होती. 1977 मध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान देऊन त्यांचा प्रभाव संपवला. 1989 नंतर लोकसभेत एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकार स्थापन झाली. नंतर आघाडी सरकारे स्थिरावली. राष्ट्रीय पक्ष 2016 नंतर किंवा 2016च्या निवडणुकीनुसार देशामध्ये 7 राष्ट्रीय पक्ष निश्चित झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सॉरी 1914ला निवडणुका झाल्या. तर आणि मग त्याचा उहापोह झाल्यानंतर म्हणजे 16 नुसारच असणार आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925ला स्थापन झाला आहे. भारतीय जनता पक्ष 1980ला स्थापन झाला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी 1964ला स्थापन झाला आहे. बहुजन समाज पक्ष 1984ला स्थापन झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999ला स्थापन झाला आहे. तर तृणमूल काँग्रेस पक्ष 2016ला. ही राष्ट्रीय पक्ष आहेत. कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणणं ठरवणं हे काम निवडणूक आयोगाचं. निवडणूक आयोग त्या प्रकारची मान्यता त्या पक्षाला देत असतो. किती एका राज्यासोबतच देशातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा त्या राजकीय पक्षाचे जर मतदार असतील किंवा उमेदवार निवडून येत असतील त्याला ठराविक क्रायटेरिया ठरवला आहे आणि त्यानुसार ते जर उमेदवार निवडून येत असतील तेवढे मतदान त्या पक्षाला होत असेल त्या पर्सेंटेजमध्ये त्याला राष्ट्रीय पक्ष म्हटलं जातं. या सगळ्या प्रक्रियेत सर्वात जुना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे 1885 साली. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925ला म्हणजे हाही स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेला आहे. या पक्षाने प्रामुख्याने कामगारांचे आणि मजुरांचे प्रश्न हाताशी घेऊन त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्ष 1980 भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना मानणारा पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे पहिला जो कम्युनिस्ट पक्ष त्यात फूट पडली आणि 1964ला हा दुसरा मार्क्सवादी पक्ष स्थापन झाला. बहुजन समाज पक्ष समाजामध्ये समता प्रस्थापित करणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999ला महाराष्ट्रात शरद पवार यांनी स्थापन केला. तर तृणमूल काँग्रेस पक्ष ही काही प्रादेशिक पक्षांचा उल्लेख आहे. शिवसेना 1966, शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये 1920 साली स्थापन झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीरमध्ये 1932 साली स्थापन झाला आहे. आसाम गण परिषद 1985ला स्थापन झाला आहे. आणि द्रविड मुन्नेत्र कळघम 1949 साली स्थापन झालेला आहे. आपलं शेवटचं प्रकरण आहे सामाजिक व राजकीय चळवळ एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून तशी कृती करण्यासाठी शासनावर दबाव आणण्यासाठी केलेली सामूहिक कृती म्हणजे चळवळ. भारतातील काही प्रमुख चळवळी आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ आणि ग्राहक चळवळ. पहिली आदिवासी चळवळ. आपण आदिवासी चळवळीचा अभ्यास करताना प्रामुख्याने वनांवरील अधिकार, आदिवासींचे वनांवरील अधिकार मान्य करावेत. त्यांनी जी चळवळ केली त्या मागण्या काय आहेत तर आदिवासींना वनातील उत्पादने गोळा करायचा अधिकार असावा.
आणि आदिवासींना वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा अशा काही त्यांनी मागण्या केल्या आहेत. शेतकरी चळवळीच्या मागण्या, शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या पाहिजे, माफी व कर्जमुक्ती याबाबत धोरण ठरवावे आणि शेतीविषयक राष्ट्रीय धोरण ठरवावे अशा काही मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या. कामगारांच्याही समस्या आपल्या देशामध्ये होत्या आणि त्यांनी सुद्धा वेळोवेळी चळवळी केल्या. अस्थिर रोजगार व कंत्राटी कामगार ही एक समस्या आहे. आर्थिक असुरक्षितता ही एक दुसरी समस्या आहे त्यांची. कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे ही सुद्धा एक समस्या आहे. अमर्याद कामाचे तास ही पण एक समस्या आहे. कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता ही पण एक समस्या आहे. आणि अनारोग्य, या सगळ्या समस्या त्यांच्या असल्या कारणाने त्यांनी या समस्यांना न्याय मिळावा म्हणून नियमितपणे चळवळी केल्या. स्त्री चळवळीसमोरील आव्हाने स्त्रियांचे आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक जीवन, सक्षमीकरण, स्त्रियांचे शिक्षण, समान दर्जा व प्रतिष्ठा अशा काही स्त्री चळवळी संबंध आपल्याकडे आव्हान आहे. आणि आपली ही बहुतेक शेवटची स्लाईड आहे. जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरणविषयक चळवळ आहे. पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन ते केलं गेलं पाहिजे, एक समस्या आहे. जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्ट्यांचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्याचे दुष्परिणाम. तर ही पर्यावरण चळवळी संबंधी आव्हाने आहेत. आज आपला पर्यावरणीय ऱ्हास होतोय. तर पर्यावरणीय ऱ्हास हा शब्दसुद्धा कदाचित कमी पडावा, अशी ही सृष्टी विनाशाच्या कगार म्हणजे किनाऱ्यावर उभी आहे आणि कधी काय होईल सांगता येत नाही. तर पर्यावरण चळवळी निमित्तपणे ही सगळ्या समस्या मांडल्या आहेत. अनेक प्रश्न आज पर्यावरणासंदर्भात उभी राहिलेली आहेत. तर अशाच प्रकारच्या काही समस्या ग्राहकांच्या सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा चळवळी केल्या. भेसळ, वस्तूंची वाढलेली किंमत, वजनमापातील फसवणूक आणि मालाची साठवणूक. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रकरण नव्हे, हे संपूर्ण पुस्तक थोडंसं माझं हे लेक्चर किंवा स्पीच किंवा व्याख्यान किंवा सगळी माहिती खूप लांबलेली आहे. जवळजवळ गेले 1.25 तास तुम्ही सगळे ऐकतायत. मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. परीक्षा आपली जवळ येते, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. बरेच मुद्दे यातलीच परीक्षेला असू शकतात, कारण सिलेबसचा बराच भाग मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझं हे लेक्चर आवडलं असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांना सुद्धा, तुमच्या सहकाऱ्यांना याचा फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की शेअर करा लिंक ही, कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही लिंक पोचली तर त्यांना त्याचा नक्की फायदा होईल. आणि लाईकसुद्धा द्या. धन्यवाद. अरे बापरे, हे का?